त्यांना प्रेग्नन्सी राहिली सुद्धा हे सगळे ॲनिमल प्रोडक्ट्स थांबवल्यामुळं, कारण त्यांची सूज पूर्णपणे अंगावरची कमी होऊन गेली, त्यांचं सायकल करेक्ट झालं. त्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यासाठी सुद्धा व्हीगन राहण्याचा फायदा आहे. प्रेग्नन्सी टिकवण्यासाठी सुद्धा फायदा आहे. बाळ छान टवटवीत. मी स्वतः एक तर सनलाईटमध्ये थांबणं गरजेचं आहे. आणि जर का स्वतःला सनलाईटमध्ये थांबता येत नसेल तर जे व्हेजिटेबल आणताय ते स्वच्छ धुतल्यानंतर थोडेसे ते उन्हामध्ये ठेवा. जुन्या काळी तुम्ही बघितलं तर ते धान्य वगैरे होतं पण ते पहिला ठेवलं जायचं. मगाशी जसं मी म्हणत तर व्हिटॅमिन डी पण डायबिटीस सारखे जे काही जुने आजार आहेत त्याच्यावरती काही मदत होते का? 100% डायबिटीस आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर मध्ये आम्ही बघितलंय की जर का तुम्ही व्हेजिटेरियन वरून व्हीगन झाला तर 1 ग्लास नारळाचं दूध किंवा जर का मी अर्धी 1 वाटी बदामाचं दूध जर का मी पिलं तर जेवढे पोषण मूल्य आईच्या दुधामधून मिळतात तेवढे इक्विव्हॅलंट पोषण मूल्य कोकोनट मिल्कमध्ये आहेत आणि ह्याच्यामध्ये 6 महिन्यात त्या गाईचं जे वासरू आहे किंवा समजा तो रेडा असेल तर तो किती किलो वाढतो तुम्हाला अंदाज आहे? 6 महिन्यात 25 ते 40 किलो. म्हणजे नॉर्मल आपण कुठलं ह्युमन मिल्क जर का मी कंझ्युम करतोय तर आपलं छोटं बाळ हे 6 महिन्यात 6 ते 7 किलो वाढतं. आता होतं काय की जर का त्यानंतर सुद्धा मी जर का ॲनिमल मिल्क किंवा कुठल्याही पद्धतीचं मिल्क पित राहिलो, माझी तर उभी वाढ थांबली आणि त्यानंतर मी मिल्क प्रोडक्ट्स घेतोय पण दूध त्याचा गुणधर्म दाखवणार, मग त्याची काय व्हायला लागते? आडवी वाढवायला. हॅलो, सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर मित्रांनो, आजचा आपला टॉपिकच असा आहे ना की माझ्यासारख्याच बऱ्याच जणांना व्हीगन म्हणजे नक्की काय, व्हीगन डाएट म्हणजे नक्की काय हा असा प्रश्न पडलेला असेल. कारण हल्ली ना आपण हा शब्द बऱ्याच जणांकडनं ऐकतोय की मी व्हीगन होतीये. तर काही लोक प्युअर व्हेजिटेरियन आहेत पण त्यांना आता व्हीगनकडे वळायचं आहे. तर मग नक्की काय असा प्रश्न माझ्यासारख्याच बऱ्याच जणांना पडलेला आहे. तर त्याच्यासाठी सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर भाग्येश कुलकर्णी. तर खरं येस, नमस्कार. डॉक्टर भाग्येश कुलकर्णी यांचा मी थोडक्यात परिचय करून देते आणि बाकीचं सगळं ते स्वतःच सांगतील. डॉक्टर भाग्येश कुलकर्णी हे आता खरं तर सेलिब्रिटी आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण आत्तापर्यंत तुम्ही त्यांचे बऱ्याच ठिकाणी पॉडकास्ट बघितले असतील. तर असाच पॉडकास्ट आत्ता आपल्या सेलिब्रिटी कट्टावर सुद्धा होतोय. तर आत्तापर्यंत त्यांनी लाखो पेशंट्सना ट्रीटमेंट दिलेली आहे. त्याचप्रमाणे 16,000+ पेशंट्सना त्यांनी डायबिटीस मुक्त केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांना बरेचसे पुरस्कार देखील मिळालेले आहेत आणि ते डायबिटीस फ्री फॉरेवरचे संस्थापक आहेत. आणि खरं तर ह्याच्या पुढची माहिती त्यांच्याकडनं आपण स्वतःच ऐकूया. डॉक्टर्स, पहिल्यांदा तुमचं सेलिब्रिटी कट्टावर मनापासून स्वागत आहे. थँक्यू. येस. तर आपल्या प्रेक्षकांना मी आता तुमची इंट्रोडक्शन करून दिलेलीच आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही तुमच्याकडून अजून एक क्लिअर सांगावं. राईट. तुम्ही म्हणजे आता बोलताना म्हणलात की एवढ्या लोकांना डायबिटीस फ्री केलेलं आहे आणि कसा एक समाज माणसामध्ये तो गैरसमज होता जेव्हा 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी MBBS पासआउट झाल्यानंतर जेव्हा मी या फील्डकडे वळलो त्यावेळेला सगळ्यात पहिला रेजिस्टन्स माझ्या घरातूनच होता की असं काही होऊ शकतं का. माझे आई वडील दोघेही डॉक्टर आहेत आणि असं बिईंग MBBS असं बोलणं किंवा डायबिटीस बरा होऊ शकतो तर ती त्यावेळेला क्राईम समजली जायची. आणि तो मार्ग स्वीकारला आणि आता खूप छान वाटतंय की जेव्हा मागं बघतोय त्यावेळेला की ज्या पेशंट्सनी त्यावेळेला विश्वास ठेवला. तर मी तर प्रवाहाच्या विरुद्ध उडी मारायचं ठरवलं होतं पण माझ्याबरोबर लाखो पेशंटनी सुद्धा या कन्सेप्टवर विश्वास ठेवला आणि आज लोक मुक्त होताना दिसत आहेत आणि त्याला आता इंटरनॅशनल आणि नॅशनल दोन्ही लेवलवरती ॲक्सेप्टन्स मिळायला सुरुवात झालेली आहे. सो मी असं म्हणेन की डायबिटीस हा डेफिनेटली रिव्हर्स होऊ शकतो. त्याच्या मूळ कारणांवर जर का आपण काम केलं, लाईफस्टाईल जर का आपण आपली सुधारली, योग्य पद्धतीचा आहार विहार जर का केला आणि थोडंसं मनशांतीवर प्रयत्न केला तर ईच अँड एव्हरीवन म्हणजे पर्टिक्युलरली टाईप 2 डायबिटीस तर 100% रिव्हर्स होऊ शकतं. आणि प्रत्येक डायबिटिक व्यक्तीनं डायबिटीसला एक काय म्हणू शकतो एक आपल्याला काहीतरी बंधन आलेलं आहे आणि आयुष्यभर आपल्याला त्याला पोसत राहायचं आहे या मानसिकतेमधून बाहेर पडून प्रत्येकाने एकदा तरी डायबिटिक रिव्हर्सलसाठी प्रयत्न केला पाहिजे असं मला मनोमन वाटतं. येस. तर सुरुवातीला जसं मी आत्ता म्हटलं ना की इंट्रोडक्शनमध्ये की माझ्यासारख्याच बऱ्याच जणांना ना हा प्रश्न असतो की तर वेगन म्हणजे नक्की काय. तर आता हे सपोज आता मला बनायचंय वेगन तर मग त्याच्यासाठी काय काय बंधनं येतात. सो ह्या सगळ्या विषय आणि अर्थात डायबिटिक विषय सुद्धा आपण बोलणारच आहोत. पण तत्वी मला हे विचारायचंय की शाकाहारी आणि वेगन असणं यात नक्की फरक काय आहे? खरं बघायला गेलं ना तर तशी बघायला दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण आपण भारत देशात बसलोय आणि भारत देश हा सगळ्यात जास्त शाकाहार प्रमोट करणारा देश आहे आणि गेले कित्येक शतकं नव्हे हजारो जर का वर्ष आपण मागं जाऊन बघितलं
तर भारतामध्ये व्हिगॅनिझम हे आहे आणि भारताने जगाला दिलेली ही खऱ्या अर्थाने देणगी आहे. आणि काय झालेलं आता की ते म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं की गोऱ्या कातडीच्या लोकांनी किंवा वेस्टर्न लोकांनी ते सांगितलं की तुम्ही आता व्हिगन व्हेजिटेरियन व्हायला पाहिजे, मग ते आपल्याला जास्त चांगलं वाटतं. तर मला असं म्हणायचं की व्हिगन ही काही फार म्हणजे अशी आत्ता रिसेंटली आपल्याला ती कन्सेप्ट जास्त ऐकायला मिळते. पण थोडंसं मागं जर का आपण गेलो तर ही 1944 म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग सेकंड वर्ल्ड वॉरच्या दरम्यान ॲनिमल ॲक्टिव्हिस्ट डॉक्टर आय डोंट थिंक इज अ डॉक्टर, ॲनिमल ॲक्टिव्हिस्ट होते ते डोनाल्ड वॅटसन, त्यांनी हा व्हिगन हा वर्ड इन्व्हेंट केला. आणि त्यावेळेला कशी पद्धत होती की सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये जर्मनीचे जे सैनिक होते तर तिथं हिटलरने असा हे केला लॉ काढला की जे काही सगळं हे सो कॉल त्यावेळेला नॉनव्हेजला हेल्दी फूड समजलं जायचं आणि सगळं हेल्दी फूड इन द सेन्स नॉनव्हेज आणि मिल्क, त्याला त्यांनी नाव दिलं होतं मॅड फूड. मॅड म्हणजे ॲनिमल जे काय प्रोडक्ट्स आहेत आणि जे काय डेअरी प्रोडक्ट्स आहेत हे फक्त मिलिटरीच्या लोकांना राहतील आणि बाकीच्या लोकांना सो कॉल्ड घासपूस दिलं जाईल किंवा इतर ब्रेड आणि ह्याच्यावरती ठेवलं जाईल. आणि असं लक्षात आलं की जेव्हा हा हे झालं त्यावेळेला 1 वर्षानंतर ज्या लोकांना व्हेजिटेरियन सोर्सवरती ठेवलं होतं किंवा ज्यांचं मॅड फूड बंद केलं होतं, मीट अँड डेअरी, मॅड म्हणजे मीट अँड डेअरी, तर त्यांच्यामध्ये 30 ते 40% आजार कमी झाले. त्यांचं हॉस्पिटलमध्ये जाण्याचं प्रमाण कमी झालं, लाईफस्टाईल डिसऑर्डर कमी झाले, इम्युनिटी त्यांची वाढली. आणि या डोनाल्ड वॅटसन महाशयांनी त्याच्यावरती रिसर्च पब्लिश केला आणि त्यांना लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं घडतंय. आणि मग त्यांनी ठरवलं की या पद्धतीचा आहार जे लोक फॉलो करतात त्याला काय नाव देता येईल. तर ही धड पूर्ण व्हेजिटेरियन पण नाही आहेत आणि नॉन व्हेजिटेरियन पण नाही आहेत. एक व्हेजिटेरियनच्या पुढचं क्रायटेरिया आहे की हे फक्त मीटच नाही बंद करत आहेत, तर हे दूध आणि दुधाचे पदार्थ पण म्हणजे ॲनिमल पासून येणारा कुठलाही पदार्थ ते खात पण नाही आहेत आणि वेअर पण करत नाही आहेत. ह्या वेअर नाही करत आहे ते आत्ता आलं, त्यावेळेला फक्त फूडशी रिलेटेड होतं. मग त्यांनी काय केलं, व्हेजिटेरियन या वर्डमधलं शेवटचं जे एटेरियन आहे ते काढून टाकलं आणि फक्त व्हिगन हा वर्ड त्यांनी, व्हेजिटेरियन मधला पहिला व्ही आणि शेवटचा एन अशातनं त्यांनी व्हिगन हा वर्ड मॅन्युफॅक्चर केला. सो तसं बघायला गेलं तरी अनफॉर्च्युनेट आहे की 1944 मध्ये ह्याचं इन्व्हेन्शन झालं होतं आणि आज आपण 2024-2025 मध्ये ही गोष्ट बोलतोय. तर इट्स अ लॉंग बॅक स्टोरी तसं बघायला गेलं तर. त्यामुळं हे तेव्हापासून आहे. फक्त काय झालेलं आहे की गेल्या 5 वर्षामध्ये ह्याच्यावरती जास्त ऍक्टिव्हिजम त्याच्यामध्ये आलेला आहे. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स बरेचसारखे दिसत आहेत, कल्चरल फॅक्टर येत आहेत, स्पिरिच्युअल फॅक्टर्स त्याच्यामध्ये यायला लागले आहेत. ॲनिमल क्रुएलिटी, ॲनिमल हे करायला पाहिजे, त्यांना पण त्यांचे राईट्स आहेत, त्यांना पण त्यांचं फ्रीडम आहे. यामुळं या वर्डला थोडीशी प्रसिद्धी जास्त मिळाली आणि थँक्स टू ऑल डिजिटल मीडिया, थँक्स पॉडकास्ट तुम्ही तुमच्यासारखे लोक जे घेतायत आणि इतर लोकांपर्यंत पोहोचवतायत, नॉलेज आणि अवेअरनेस आल्यामुळे तो व्हिगन वर्ड हा आता थोडासा फेमस होत चाललेला आहे असं आपण म्हणू, किंवा त्याचा अवेअरनेस लोकांच्या मध्ये येत चाललेला आहे. अदरवाईज हे जुनं आहे माझ्या दृष्टीनं. ते पण हे मला आत्ताच कळलं की हे पाठचे 2 शब्द काढून टाकले आणि त्याच्यामध्ये व्हिगन हा इंटरेस्टिंग बरेच होते. व्हेटियन म्हणून काहीतरी वर्ड त्यांनी केला, अजूनही काहीतरी फोबियन असा काहीतरी वेगवेगळाच वर्ड होता, पण ते वर्ड एवढे ऐकायला बरे वाटत नाही. तर त्या मानाने व्हिगन हा वर्ड चांगला झाला. सो व्हेजिटेरियनच्या एक स्टेप पुढे असतात ही लोक. ते ना नॉनव्हेज हे करतात ना डेअरीचे कुठले प्रोडक्ट्स, म्हणजे ॲनिमल सोर्स पासून येणारे मिल्क जे प्रोडक्ट्स आहेत मग त्याच्यात सगळं आलं. मिल्क, चीज, बटर हे पण सगळं त्याच्यात आलं. एग्स पण नाही त्याच्यामध्ये अलाउड आहेत. सो या पद्धतीचं येतं ते पूर्ण टोटली कम्प्लिटली प्लांट बेस्ड, ओके. सुरुवातीला बंधनच आहे इन शॉर्ट, पण एकदा ती सवय झाली की म्हणजे तुम्ही कसं घेताय त्याच्यावरती आहे. त्याच्यावरती बंधन तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण म्हणलं तर ते बंधन आहे आणि म्हणलं तर ते फ्रीडम आहे. फक्त फ्रीडमचा वापर आपण कशा, कारण फ्रीडम जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये म्हणतो तर फ्रीडम कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी. पण एखाद्याला जर का सुरुवात करायची, ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला करायचे, पण मला हे सगळं पाळायचं नाहीये, म्हणजे मला हे सगळंच खायचंय, हे आवडतंय, तर मग त्यांनी सुरुवात कशी करावी? नाही, सुरुवात करण्यासाठी तुम्ही कुठल्या बेसिससाठी व्हिगन बनताय. म्हणजे शेजारच्या व्यक्ती व्हिगन बनला, तो जरा दिसायला चांगला झाला, त्याचे केस गळायचे कमी झाले आणि म्हणून मी सुरू करतोय. सो कंपॅरिझन माइंडसेट मध्ये नाही जायचंय. डिपेंड आहे की तुम्हाला कुठल्या ग्राउंड्सवरती व्हिगन बनायचं आहे. म्हणजे एक जर का सगळ्यात जो महत्त्वाचा फॅक्टर आता डायबिटीसमध्ये येतो, तर डायबिटीसला पेशंटनी व्हिगन बनलं तर त्याचं हेल्थ खूप इम्प्रूव्ह होते. सो सगळ्यात पहिलं गोल तुमचं होऊ शकतं की मला हेल्दी व्हायचं आहे, मला फिटनेस माझा वाढवायचा आहे. कारण कुठलंही नॉन व्हेजिटेरियन फूड असेल किंवा कुठल्याही पद्धतीचं डेअरी प्रोडक्ट हा आपल्या पचवण्यासाठी आपल्याला डिफिकल्ट असतो. तो पचत नाही अशातला भाग नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की बाबा आपण मोबाईल का खात नाही, मग तुमच्या हातात ते आता प्लास्टिकचा पेपर आहे तो का खात नाही, तर आपल्याला हे कुठेतरी सेन्स आहे, कुठेतरी आपल्याला ते इन्स्टिंक्ट आहे. जसं तुम्ही बघितलं तर वाघ असेल, सिंह असेल किंवा इतर कुठलाही प्राणी, तर त्याला ते इन्स्टिंक्ट दिलेलं आहे
की तू ते शिकार करायचे आणि त्याच्या तोंडाला ते पाणी सुटणार आणि तुम्ही त्याला त्याची शिकार करणार, त्याला तोडणार, खाणार. तुम्हाला काय तोडा वाटतो? तुम्ही जेव्हा असं बाहेर जाता तर तुम्हाला फळं खायची नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. साधा आपण बाजारात गेलो आणि तिथं द्राक्ष समोर ठेवले असतील किंवा काही असेल तर आपण त्या ह्याला विचारत पण आहे, चल एक तोंडात टाकतो. तेच तुम्ही मीठच्या ह्याच्यात गेलात, जाता जाता घेतलंय आणि मीठ तोंडात टाकलंय, तर जरा मी टेस्ट करून बघतो. वी डोंट डू दॅट. किंवा रस्त्यावरून कोंबडी चाललेली आहे आणि हे चाललंय, हा मी पकडतो आणि त्याला खातो. म्हणजे मध्ये एक एक्सपेरिमेंट करण्यात आला होता की जी लोक खातात तर त्यांना म्हटलं होतं की यावेळेला तुम्हाला काय करायचं, हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आत जायचं आहे, ते पिग असेल किंवा जे काय असेल ना त्याला तुम्ही पकडायचं आहे, त्याला मारायचं आहे आणि मग आम्ही तुमच्या समोर त्याला शिजवणार आणि खाणार. यू डोंट बिलीव्ह 90% लोकांना ते जमलं नाही. 90% लोक रडत रडत बाहेर आली, आम्हाला हे काही जमणार नाही करण्यासाठी. सो एक फॅक्टर राहतो की मला कुठल्या पर्स्पेक्टिव्हसाठी व्हिगन बनायचं आहे. मला हेल्थसाठी पाहिजे आहे का माझा स्पिरिच्युअल अँगल आहे. 90% लोक व्हेजिटेरियन का बनतात? कारण त्यांच्या जनरेशनमध्ये ते चालत आलेलं असतं की बाबा लहानपणापासून त्यांच्या आई वडिलांनी, आता जैनिझम बरेच जण आहेत किंवा बरेच सारखी कम्युनिटीमध्ये आपण याच्यामध्ये ब्राह्मण कम्युनिटीमध्ये बघतो तर त्यांना कसं आहे की ते शिकवलं जातं की नाही नॉनव्हेज खायचंच नाहीये आणि ते लहानपणापासून त्यांनी टेस्टच केलेलं नाहीये. सो त्यांच्यासमोर जर का ते टाकलं तर त्यांना त्याचा त्रास होणार आहे. सो जर का मी स्पिरिच्युअल ग्राउंडवरती पण बनू शकतो. आणि तिसरं जे सगळ्यात महत्त्वाचं एक येतं ग्राउंड की मला आय हॅव लव्ह फॉर ॲनिमल्स. मला राईट नाही आहे कुठला की कुठल्या ॲनिमलला मारायचं आहे आणि फक्त माझ्या टेस्टबड फुलफिल करण्यासाठी मी खायचं आहे. सो इट्स इम्पॉर्टंट की तुम्हाला कुठल्या कारणासाठी व्हिगन बनायचं आहे. तर माझं तर सगळ्यात म्हणणं आहे की आपण ह्युमन बिईंग्स आहोत, तर आपल्याला हेल्दी राहिलं पाहिजे. तर हेल्थसाठी तुम्ही व्हिगन बनू शकता. त्याच्यानंतर मग बाकीचे सगळे ग्राउंड्स तुमचे येतात किंवा तुम्ही कुठल्या ह्याच्यावरती करायचं आहे, ॲनिमल तुमचा क्रुएलिटीवर विश्वास आहे का नाही, एक इथिकल साईड येते आणि दुसरी हेल्थची ॲस्पेक्ट येते. सो इथिकल आणि स्पिरिच्युअल हा एक भाग त्याचा होऊ शकतो. पण हेल्दी राहण्यासाठी तर व्हिगन बनला तर ते सगळ्यात जास्त चांगलं आहे असं मला वाटतं, बिईंग अ डायबेटॉलॉजिस्ट और डायबेटिक रिव्हर्सल स्पेशालिस्ट. सो आता मला वाटतं की हे बऱ्याच जणांचं क्लिअर झालं असेल आणि मला वाटतं जे आता सुरुवात करतायत व्हिगन बनायला तर इथून ते सुरुवात करतील की मला नक्की काय म्हणून करायचे सुरुवात. आणि कसं असतं की असं थोडं किंवा मॉडरेशन, म्हणजे मी थोडंच दूध पितोय, मी थोडंच नॉनव्हेज खातोय, मी फक्त एगच खातोय, हा मला वाटतं हा थोडासा, मग तुम्ही व्हायचंय तर पूर्ण हे ठरवायला पाहिजे. इट्स जस्ट लाईक अ स्मोकिंग आहे किंवा मला दारू प्यायचं आहे तर मी थोडीच दारू पिली किंवा मी थोडंसंच सिगरेट ओढली तर ती सिगरेट चांगली होणार नाहीये, ते तुमचं दारू चांगली होणार नाहीये, किंवा मी दररोज थोडासा चहा पितोय हे होणार नाही. आणि दुसरी गोष्ट काय आहे की जेव्हा आपण व्हिगन म्हणतोय ना तर बऱ्याच जणांना काय आहे की व्हिगन मध्ये मी प्लांट बेस्ड डाएटकडे शिफ्ट व्हायचं आहे ना, की माझी जर का सायकोलॉजीच टेस्टबड फुलफिल करणं आहे. तर मी बरेचसारखे व्हिगन बघितलेले आहेत की ते सुद्धा डायबिटिक असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असतात. तर ते काय खातात व्हिगनमध्ये, ब्रेड बटर जाम किंवा तुमचं ते काय दररोज जर का मी ब्रेड खातोय आणि त्याच्याबरोबर जर का मी साखरेचा चहा पितोय तर तो पण व्हिगनच आहे ना. सो इफ यू आर इटिंग प्रोसेस्ड व्हिगन फूड्स तर तुमची हेल्थ बिघडणारच आहे. सो तुम्हाला पहिल्यांदा हे ठरवायचं आहे की मी माझ्या टेस्टबडच्या अधीन आहे का. माझ्या टेस्टबडवर म्हणजे ज्याचा जिभेवर कंट्रोल नाही तो व्हिगन असला काय आणि नॉन व्हेजिटेरियन असला काय, माझ्या दृष्टीने तो फरक नाही पडत. सो डायबिटीज मुक्तीमध्ये किंवा डायबिटिक रिव्हर्सल किंवा कुठल्याही लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये आम्ही पहिलं काय म्हणतो, संयम. तर संयम हा कुठं पाहिजे, पहिला जिभेवरती, दोन गोष्टींना, एक तर अन्न घेताना आणि तोंडातनं शब्द बाहेर टाकताना. हा संयम जर का तुमच्याकडे नसेल तर व्हिगन होऊन पण तुमचा काही फायदा नाही. सो व्हिगन जर का मला व्हायचं आहे तर तो जो हेल्थचा ॲस्पेक्ट मी पकडलेला आहे, मला ज्या डायरेक्शनमध्ये मला माझी हेल्थ घेऊन जायची आहे तिथं मला पहिल्यांदा यायला लागेल. तो शिफ्ट इथून पाहिजे. इथून शिफ्ट झाला तर तो इथून होणार आहे याच्यात. सो एवढंच मी सांगेन याच्यावरती. शाकाहारी प्राणी आणि मांसाहारी प्राणी यांच्या पचनक्रियेत काय फरक असतो? 100% याच्यामध्ये फरक असतो. सगळ्यात जो महत्त्वाचा फॅक्टर ज्याला मी म्हणतो की आपल्या प्रत्येकाला जशी एखादी बॅटरी असते, त्या बॅटरीला एक चार्जिंग ठरलेलं असतं की एवढी एम्पियरची असते, तेवढी एम्पियरची असते. तसं आपल्या शरीरामध्ये पीएच आपल्या शरीराचं चार्जिंग ठरवतं. आणि आपल्या शरीरामध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतात, हे इलेक्ट्रॉन्सला जर का ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आला तर ते इलेक्ट्रॉन डिस्चार्ज होतात. सो आपल्या खाण्याचा पीएच, ज्या खाण्याचा पीएच ॲसिडिक आहे, जे पदार्थ पचायला जड आहेत, जे पदार्थांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ॲसिडिक किंवा ज्याचा पीएचचा आपण हे जर का बघितला तर 1 ते 14 क्रायटेरियामध्ये पीएचची रेंज असते. आणि आपल्या शरीराचा जो पीएच आहे तो साधारण 7.4, 7.35 टू 7.45, आयडियली जर का बघितलं 7.4. तर आपलं जे गट हेल्थ आहे किंवा जिथं आपलं डायजेशन होतं ते ॲसिडिक आहे, पण आपलं जे ओव्हरऑल ब्लड आहे, आपली जी बाकीची सिस्टीम आहे ती अल्कलाईन आहे. सो मी कुठलंही नॉन व्हेजिटेरियन फूड जेव्हा मी खातो त्यावेळेला ते माझ्या पीएचला मॅच होणारं पाहिजे.
जर का तो पीएच माझ्या शरीरात नसेल, तुम्ही जर का बघितलं तरस, कोल्हा किंवा इतर जे वाघ वगैरे हे प्राणी आहेत, तर त्यांचा गटचा पीएच हा ॲसिडिक आहे किंवा त्यांचा ओव्हरऑल बॉडीचा पीएच ॲसिडिक आहे. त्यामुळे ते नुसतं मांस नाही तर ते हाडंसुद्धा पचवू शकतात. तुम्ही ते बघितलं असेल की ते कुठल्या मूव्हीमध्ये दाखवतात की ते असं ॲसिडमध्ये टाकतात आणि मग फक्त सापळा शिल्लक राहतो. सो माझा जो शाकाहारी प्राणी असेल किंवा कुठलाही तुम्ही जेव्हा म्हणता, तर त्याचा जो पीएच आहे तो प्लांट बेस्ड फूड पचवण्यासाठी आहे. सो गट हेल्थ असेल किंवा माझ्या बॉडीचा पीएच असेल, तो मॅच करणारं फूड जर का मी घेतलं तर ते माझ्या संलग्न ह्याच्यामध्ये जाणार, माझ्या शरीराला त्याचा त्रास होत नाही, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस त्यात डेव्हलप होत नाही. मला व्याधी कधी येतो, जेव्हा माझ्या शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस डेव्हलप होतो. आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कधी डेव्हलप होतो, जेव्हा माझा पीएच मी डिस्टर्ब करतो. म्हणजे ती ट्युनिंग, जसं तुम्ही बघितलं असेल की रेडिओचं पण एक फाईन ट्युनिंग असतं, ते 104.3 किंवा 92.5, तर ते 92.5लाच ते एकदम चांगलं वाजणार. 92.4 असेल किंवा असेल तर ते खरखर खरखर करतं, आणि अजूनही जरा फ्रिक्वेन्सी खाली आली तर ते पूर्णच ते गाणं पूर्णच थांबून जातं आणि फक्त खरखर ऐकू येते. सो जेवढा तुम्ही तुमचा पीएच 7.4च्या क्लोज ठेवणार, तेवढं तुमचा शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी राहणार. यू विल बी इन डिवाइन हेल्थ. तुम्ही तो डिस्टर्ब जेवढा करणार आणि जेवढ्या वारंवार करणार, तेवढी खरखर खरखर सुरू होणार. माझ्या दृष्टीने ती खरखर म्हणजे तुमचे हेल्थचे इलेमेंट्स आहेत. आणि जेवढं तुम्ही नॉन व्हेजिटेरियन फूड घेता, जेवढं तुम्ही शरीराला त्रास देता, त्रासदायक पदार्थ शरीरामध्ये टाकता, तेवढं ती खरखर जास्त वाढणार. सो इट्स आय विल कोऑर्डिनेट इन दॅट थिंग. ओके. आता आपण याच्यावरती बोललोच, पण त्यालाच एक अनुसरून मला विचारायचं आहे की कच्चं दूध किंवा मांस हे न शिजवता आपण खाऊ शकतो का? कच्चं दूध खाऊ शकतो का, तसं बघायला गेलं तर माणूस काही पण खाऊ शकतो. तसं बघायला गेलं तर माझं म्हणणं काय, नाही असं काही फार मोठा फरक येत नाही की कच्चं दूध बेसिकली हे आपण असं म्हणू शकत नाही. काही जण मग ते ग्रिल्ड चिकन वगैरे खातात किंवा मी ग्रिल्ड खाल्लं तर त्याच्यामध्ये होऊ शकतंय का. पहिली गोष्ट, ही गोष्ट आपण क्लिअरली अंडरस्टँड करायची आहे की हे माझं नॅचरल फूड नाही आहे. मी ते जोर जबरदस्ती शरीराला ते पचवायला लावतोय. सो मी ते ग्रिल्ड फॉर्मॅटमध्ये खाल्लं काय आणि शिजवलेल्या फॉर्मॅटमध्ये खाल्लं काय. म्हणजे कसं आहे की जसं मी कायम एक एक्झाम्पल देतो की एखादी गोष्ट मॉडरेशनमध्ये मी घेतोय म्हणून ती चांगली होणार नाही. सो तुमचा त्याचा इम्पॅक्ट जो आहे, त्याचा जो फरक आहे, तो शरीराला त्या पद्धतीनं दिसणारच. त्यामुळं तुम्ही कच्चं खाल्लं म्हणून तुम्हाला काय म्हणतात की तुमचा लॉस कमी आहे, आणि तुम्ही शिजवलेलं खाल्लं तर लॉस जास्त आहे, असं मला काय फार डिफरन्शिएशन मला नाही वाटत आहे. ते कसंही तुम्ही कच्चं खावा किंवा कच्चं दूध प्या, तुम्ही तुमच्या गट सिस्टमला आणि तुमच्या शरीराला ते डायजेस्ट करण्यासाठी किंवा ते पचवण्यासाठी त्रास देणारच आहात त्याच्यावर. त्यामुळे त्याचा काय फार मोठा बेनिफिट नाही आहे. हां, थोडासा त्रास कमी होणार आहे. म्हणजे सोपं मी कधी कधी काय म्हणतो की बाबा, एखाद्याला म्हणतात ना की तुला जळून, म्हणजे हे कसं विचारल्यासारखं आहे की तुला बाबा जळून मारायला आवडेल का गळा दाबून मारायला आवडेल. शेवटी मरण आहेच. फक्त काय, किंवा शिजवून हे केलं तर तुला जरा जास्त त्रासदायक आहे ते, आणि न शिजवता किंवा तू डायरेक्ट जर का कंझ्युम केलं तर तुला जरा कमी त्रास होईल. पण शेवटी तुला त्याचा जो साईड इफेक्ट आहे तो दिसणारच आहे. एवढंच मी सांगू शकतो. आय होप रूड एक्झाम्पल दिलं मी, पण लोकांना ते समजू शकेल. व्हिगन लोकांसाठी आता व्हिटॅमिन B12 मिळण्याचे कोणते कोणते ऑप्शन्स आहेत, म्हणजे कोणते असे पदार्थ आहेत की जे खाल्ले ना की त्यांना व्हिटॅमिन B12 मिळेल? माझा थोडासा या प्रश्नालाच प्रतिप्रश्न आहे, किंवा मी दर्शकांना पण विचारतो. एक फार फार मोठा गैरसमज आहे की लोकांना असं वाटतं की नॉन व्हेजिटेरियन फूडमध्ये खाणाऱ्या लोकांना हे होत नाही, म्हणजे B12 डिफिशियन्सी होत नाही, आणि फक्त नॉनव्हेजमधूनच प्रोटीन मिळतं, नॉनव्हेजमधूनच व्हिटॅमिन मिळतं, व्हिटॅमिन डी मिळतं. सगळ्यात महत्त्वाचं, आता एवढे सगळे पेशंट्स मी बघतो तर माझ्याकडे इक्वल नंबर आहे. इनफॅक्ट मला तर आता बऱ्याचसारख्या नॉन व्हेजिटेरियन लोकांच्या मध्ये सुद्धा B12 डिफिशियन्सी वर्षानुवर्ष, म्हणजे मी अशा काही लोकांना बघितले की 7 दिवसातल्या 7 दिवस सकाळ आणि संध्याकाळी नॉनव्हेज खाणारे. आता तुम्ही बोला ह्यांच्यामध्ये B12 आणि व्हिटॅमिन डी कमी व्हायला पाहिजे का, पण त्यांच्यामध्ये सुद्धा B12 आणि व्हिटॅमिन डीची कमतरता दिसून आलेली आहे. सो प्रॉब्लेम व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन डी कमी होण्याचा हा फूडपेक्षा सुद्धा महत्त्वाचा आहे. गट हेल्थ चांगली पाहिजे. आज 76% भारतीय पॉप्युलेशनमध्ये B12 आणि व्हिटॅमिन डी कमी आहे, आणि तुम्ही जर का शाकाहारी लोक विचार केला तर 31% आहेत, आणि व्हिगन लोक जर का म्हटलं तर लेस दॅन 5% आहेत. तर मग आता व्हायला काय पाहिजे होतं की जर का या लोकांच्या मध्ये नॉनव्हेज खात नाहीयेत, तर मग 76% एवढा कसा काय हायर साईडला आला रेशो. तर असा काही कुठला फार मोठा डिफरन्स येत नाही. पहिली गोष्ट, व्हिटॅमिन B12 व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी ही फक्त तुम्ही फूड काय कंझ्युम करताय तो 30% फॅक्टर आहे, 30%. 70% फॅक्टर आहे एन्व्हायरमेंटवरती. आज आपण ज्या गोष्टी टू मच हायजेनिक करायच्या मार्ग लागलेलो आहोत,
तर पहिली गोष्ट B12चा जो सोर्स आहे तो आपल्या शरीरामध्ये गट बॅक्टेरियावरती अवलंबून असतो. आणि तुम्ही कधी बघितलं का प्राण्यांमध्ये किंवा ते गाय असेल, म्हैस असेल, हत्ती असेल, माकड असेल, ह्यांच्यामध्ये काय आपण गेलो आणि B12 त्यांच्यात कमी झालंय का वगैरे, तर त्यांच्यात जेव्हा आपण चेक करतो तर त्यांच्यामध्ये ते सापडत नाही, कारण हा जो बॅक्टेरिया तो सॉईलमध्ये असतो. जो B12 आपल्या गटमध्ये गेल्यानंतर तो तयार करतो, मॅन्युफॅक्चरिंग करतो, लिव्हरमधून त्याचं प्रोसेसिंग होतं. तर आपण आज काय करतोय, आपण असं डायरेक्टली जमिनीतनं आलेलं खात नाही. तुम्ही गाय जेव्हा चरत असते किंवा कुठलं बघता तर ते हे पण खाते आणि त्याच्यावर सॉईल पण जाते. आज आपण काय करतो, ते खूप सारं क्लीन करतो, त्याच्यात परत पेस्टिसाइडचा वापर आहे आणि त्याच्यातनं आपण रिफाईन फूड आपल्या शरीरात एवढं टाकलंय, त्यामुळे तुमची गट हेल्थ बिघडलेली आहे. सो पहिल्यांदा जर का माझ्यात B12 डिफिशियन्सी असेल तर यू नीड टू आयडेंटिफाय इट. तुम्ही ती चेक करून आयडेंटिफाय केली पाहिजे. नॉर्मल ज्या लेवल आहेत ते 160 ते 900च्या दरम्यान B12च्या लेवल असतात. PG त्याचा जो क्रायटेरिया दिलेला आहे. सो माझ्या ह्याच्यात जर का बिलो 160 आहे तर सगळ्यात पहिल्यांदा माझी गट हेल्थ मी चेक केली पाहिजे. माझं पोट व्यवस्थित साफ होतंय का, मला कॉन्स्टिपेशनचा तर त्रास नाही आहे ना, मी जे अन्न खातोय ते जर का सुपर प्रोसेस्ड असेल तर ते पहिल्यांदा थांबवावं लागेल. आणि तो जो गट बॅक्टेरिया ज्या ज्या सोर्सेसमधून मिळतोय त्याचे व्हेजिटेरियन सोर्स सुद्धा भरपूर आहेत. म्हणजे तुम्ही असं काही नाही आहे की नॉनव्हेजच खाल्लं पाहिजे किंवा मिल्कच त्याच्यामध्ये कंझ्युम केलं पाहिजे. सो पहिल्यांदा तुम्ही चेक करा. दुसरं, एन्व्हायरमेंट तुमचं चांगल्या पद्धतीने ठेवण्याचा पण आपण प्रयत्न केला पाहिजे. सगळ्यात जो क्लासिकल सोर्स आम्ही जो B12 साठी पेशंटला सांगतो की जर का तुमचं लो रेंजमध्ये म्हणजे जी 160 आणि ही रेंज सांगितली, इफ इट इज बिलो 200 आणि 160-150च्या वर असेल तर मे बी तुम्हाला लगेच सप्लिमेंटकडे जायची गरज नाही आहे. तुम्ही अशा वेळेला खाण्यामध्ये तुमच्या व्हीटग्रासचा वापर करू शकता, स्पिरुलिनाचा वापर त्याच्यामध्ये करू शकता. कुठलाही फर्मेंटेड पदार्थ आपल्या शरीरामध्ये गट बॅक्टेरिया जो आपल्या शरीरात B12 प्रोड्यूस करू शकतो तो पदार्थ आहे. म्हणजे अगदी आपलं इडली आलं, डोसा आलं, कुठलाही फर्मेंटेड, इव्हन आपण जेव्हा कुठलाही सलाड किंवा कुठल्याही पालेभाज्या, पत्ताभाज्या खातो त्यावेळेस जर का आपण थोडासा लिंबू पिळला आणि ओलं खोबरं टाकून ते जर का 10 मिनिटं मी फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला B12 चांगल्या प्रमाणात मिळू शकतं. सोया आहे किंवा आपण व्हिटॅमिन डीचा जर का विचार केला तर तुमच्या ह्याच्यासाठी जे मशरूम, वाईल्ड मशरूम पाहिजे अर्थात, तर तुम्ही कुठलाही पदार्थ किंवा कुठलाही हे जेव्हा बाहेर जर का मी थोडासा फ्रीजमध्ये तो ठेवला तर त्याच्यामध्ये फर्मेंटेशन होतं आणि त्या फर्मेंटेशनमधून जो बॅक्टेरिया तयार होतो तो आपल्या शरीरात B12 तयार करण्यासाठी सफिशियंट आहे. बऱ्याचसारखे साऊथ इंडियन लोकांच्या मध्ये दिसून आले की त्यांच्यामध्ये B12 डिफिशियन्सी खूप कमी असते. ते व्हेजिटेरियन आहेत तरी सुद्धा त्यांच्यामध्ये किंवा ते व्हिगन आहेत त्यांच्यामध्ये, तर तो फर्मेंटेशन हा जो पार्ट आहे तो आपल्यामध्ये महत्वाचा आहे. आणि हे फक्त माणसातच नाही, ॲनिमलमध्ये सुद्धा B12 हे होत नसतं. म्हणजे तुम्ही शाकाहारी प्राणी जरी बघितले तरी त्यांना सुद्धा तो मिळतो, तो सॉईलमधून मिळतो. तर आपण ह्याचा अर्थ जाऊन माती खाल्ली पाहिजे असा अर्थ होत नाही. तर तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये सोपे बदल केले, थोडंसं फर्मेंटेड फूड तुम्ही ठेवलं तर तुम्हाला B12 तुमचं चांगलं मेंटेन राहू शकतं. आणि खूपच कमी असेल म्हणजे 160 पेक्षा कमी आहे, 70-72, मी अगदी एवढ्या 50-45 एवढ्या खाली आलेले बघितलेत, तर त्यावेळेला तुम्ही थोडे कालावधीसाठी सप्लिमेंटचा आधार घेतला पाहिजे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी रोज 1 किलो व्हीटग्रास खातो आणि 100 गोळ्या स्पिरुलिनाच्या घेतो. प्रॉब्लेम हा आहे की बरेचसारखे जरी तुम्ही तुमचा सप्लिमेंट घेतलं आणि जरी तुम्ही तुमचा आहार व्यवस्थित केला पण तुमची जर का गट हेल्थ चांगली नसेल तर तो प्रॉब्लेम ऍब्सॉर्प्शन मध्ये. सो तुम्हाला शरीराचा डिटॉक्स करून पहिल्यांदा तुमचं ऍब्सॉर्प्शन चांगलं करणं गरजेचं आहे. आणि तोपर्यंत जर का खूपच तुमचं B12 कमी असेल तर अशा केसमध्ये आम्ही इंजेक्टेबल फॉर्मॅटमध्ये घ्यायला सांगतो. तुम्ही B12चे इंजेक्शन्स त्यावेळेला बऱ्याच वेळेला जे डायबिटिक पेशंट्स येतात ते आम्हाला विचारतात की डॉक्टर मी इंजेक्शन घ्यायलाच पाहिजे का, गोळी नाही घेतली तर चालेल का. तर त्यांना हे सांगायला लागतं की बाबा रे, तुझ्या गट हेल्थमध्ये प्रॉब्लेम आहे, त्याचं ऍब्सॉर्प्शन होत नाहीये अन्नातून किंवा गोळीतून. तू जे गोळी घेतोयस त्यातली 90% तुझ्या टॉयलेटद्वारे ती बाहेर निघून जाणार आहे. 5 ते 10% कशी बशी ते ऍब्सॉर्ब होईल. या पद्धतीने B12 वाढायला 1 वर्ष लागेल. त्यापेक्षा जर का तू डायरेक्ट इंजेक्टेबल घेतलंस तर ते इंट्रामस्क्युलर इंजेक्शन मधून जे काही B12 आहे ते डायरेक्ट रक्तामध्ये उतरेल. आठवड्याला 1 या पद्धतीनं तू 5 किंवा 7 इंजेक्शनचा जर का कोर्स कंप्लीट केला तर पुढे वर्षभर तुझं B12 चांगल्या पद्धतीनं मेंटेन राहू शकतं. सो बऱ्याच जणांना काय होतं, सप्लिमेंट म्हटलं की त्या अंगावर येतात, ते म्हणतात अरे असं कसं काय, आम्हाला हे होणार ते होणार. सो खूपच कमी असेल, टेक अ हेल्प ऑफ सप्लिमेंट, सायमल्टेनियसली गट हेल्थ सुधारा आणि मग तुम्ही तुमचे व्हेजिटेबलचे जे सोर्स आहेत ते करू शकता. ओलं खोबरं जे आपण बऱ्याच वेळा पोह्यावर टाकतो, उपीट असेल, सॅलॅडवरती, तर तो पण खूप चांगला सोर्स आहे जिथून तुम्हाला B12 चांगलं मिळू शकतं, चांगलं फॅट मिळू शकतं. प्रॉब्लेम काय आहे, व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन डी हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आहेत, लक्षात घ्या. सो माझ्या शरीरात चांगल्या क्वालिटीचं फॅट पण पाहिजे. मी नुसतंच सप्लिमेंट घेतोय पण माझ्या खाण्यामध्ये मी जर का काहीच वापरत नाहीये, म्हणून मग त्या केसमध्ये त्यांना सांगितलं जातं की तुम्ही मिल्क बरोबर घेतलं पाहिजे, तुम्ही घी बरोबर घेतलं पाहिजे किंवा तुम्ही ड्रायफ्रुट्स जर का असतील तर ते घेतलं पाहिजे. आता मग ह्याच्यात पुढच्या लोकांचा प्रश्न काय येतो की मग आम्हाला तर मिल्क नाही सांगितलेलं, मग आमच्या शरीरात फॅट चांगला कुठून जाणार. तर त्याला व्हीगन मिल्कचे जे ऑप्शन आहेत ते लोकांना आपल्याला शिकवायला पाहिजेत. आणि मग तिथं जर का ते अल्टरनेटिव्ह त्यांना दिले तर त्यांची गट हेल्थ पण चांगली मेंटेन राहील, व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन डी पण चांगलं राहू शकतं.
मला दुधावरनं आता एक विचारायचं आहे हां. की व्हिगन मध्ये आपण ना हे सगळं डेअरी प्रोडक्ट्स बंद हो, ठेवतो, हो, हो. पण मग दुधाला आपण एक ऑप्शन काय बघू शकतो कशाला? म्हणजे अल्टरनेटिव्ह? पहिली गोष्ट माझा हा प्रश्न आहे, की हे आपल्याला डोक्यातनं काढून टाकणं पहिलं गोष्ट गरजेचं आहे, की एकदा तुमची ग्रोथ झाली, म्हणजे दुधाची सगळ्यात मोठं मिसकन्सेप्शन काय आहे, की दूध मला आयुष्यभर घ्यायला लागणार आहे. मला सांगा जगातला कुठला प्राणी असा आहे, एकदा आईचं दूध पिल्यानंतर कधी बघितलंय वाघानी गाईला पकडलंय आणि आज माझा मूड नाही आहे, त्या गाईला मी आज दूध प्यायला सुरुवात केली. नेव्हर. कधीच तुम्ही बघू शकत नाही. एकदा आईचं दूध पिल्यानंतर तसं बघायला गेलं तर आपल्याला वेगळ्या कुठल्याही दुधाची गरज नाही. हे आलं कुठून? म्हणजे आपल्याला थोडंसं याच्यामध्ये मागं जायला लागेल. तर जुन्या काळी एका आईला खूप सारी मुलं व्हायची. 8, 9, 10 मुलं व्हायची आणि कसं आहे की त्यावेळेला काही-काही मुलांचा काही ह्याच्यामध्ये अर्ली याच्या डेथ पण होऊन जायची आणि कधी-कधी त्यावेळेला त्या डिलिव्हरीच्या दरम्यान किंवा डिलिव्हरीनंतर त्या आईचा मृत्यू व्हायचा. मग आता मुलाला तर जन्म दिलेला आहे. मग काय तो वंशाचा दिवा आहे किंवा राजकुमार आहे काय व्हॉटएव्हर आणि त्या मुलाला तर वाचवणं गरजेचं आहे. मग आता जर का आईचं दूध नाही आहे, त्या मुलाला जगवण्यासाठी मग कुणाचं दूध? तर बाबा घरात जर का गाय असेल आणि त्या गाईचं दूध त्या वासराने पिऊन झाल्यानंतर जे काही शिल्लक राहते तर ते दूध त्यातल्या त्यात त्याला दिलं गेलं पाहिजे. या इमोशन्समधून ते सुरू झालं. म्हणजे जर का आपण कल्चरल शिफ्ट आपण बघितला तर आणि त्यावेळेला तुम्ही जर का अगदी आपल्या लहानपणी जरी आपण बघितलं तर त्यावेळेला दूध ही कशी होती की इट्स अ प्रिव्हिलेज थिंग होती. बाहेर जाऊन विकत मिल्क ही कन्सेप्ट नव्हती. अगदी तुम्ही मुंबई पुणे किंवा कुठं तर ते राशनवर मिळायचं एवढं एवढं दूध मिळायचं आणि त्यावेळेला ते लोक रांगेत उभं राहून वगैरे हे करायचे आणि खेड्यापाड्यात आता मी तर ह्याच्यामध्ये अगदी माझं बालपण पण ह्याच्यात बघितलं तर त्यावेळेला कसं आहे गाय गोठ्यातच असायची जवळच असायची आणि बाबा त्या वासराला पाजलं त्या ह्याला दिलं तर त्यानंतर जे दूध शिल्लक राहायचं ते घरात पिलं जायचं. त्यामुळं मिल्कचा हा जो शिफ्ट आहे हा इमोशनल शिफ्ट होता. आज त्या इमोशनल शिफ्टला कमर्शियल ह्याच्यामध्ये आणण्यात आलं आणि आज गाईची जी पैदास आहे तीच मुळात दूध बनवण्यासाठी केली जाते. म्हणजे तिला एक रोबोट म्हणून ट्रीट केलं जातं की तिला बाबा ही गाय एवढं एवढं दूध देती, ये 50 लिटर देती है, ये 25 लिटर्स देती है, हे 20 लिटर देते आहे. सो ते गाय असेल किंवा म्हैस आहे त्याची पैदास पण त्याच्यासाठी नंतर त्याच्यानुसार त्याचं मार्केटिंग पण त्या दृष्टिकोनातून त्या गायीची दूध कसं वाढेल ह्याच्यावरती जास्त लक्ष देणं आणि एका ठराविक लिमिट नंतर त्याचं दूध येणं थांबलं की मग तुम्हाला ते माहिती आहे की ती स्लॉटर हाऊसला जाते. म्हणजे मी मिल्कला काय म्हणतो की जर का तुम्ही दूध घेण्याचे हे करताय ना तर एक पद्धतीचं ती पण क्रुएलिटी आहे. कारण तुम्ही जेवढं दुधाचं कन्झम्पशन वाढवणार तेवढं त्या गायींची पैदास किंवा त्यांची पैदास वाढली. आर्टिफिशियल त्यांना तुम्ही तयार करायला सुरुवात केलीत. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन पासून ते त्यांना अँटीबायोटिक्स हेवी देणं आणि त्यांना दूध वाढवण्यासाठी हार्मोन्स देणं ही एक पद्धतीची क्रुएलिटी आहे. आणि जर का ते होत नाहीये तर त्याला नंतर त्याचा उपयोग नाही तर त्याला स्लॉटर हाऊसमध्ये. तर तुम्ही जेव्हा दूध उद्या पिताय तेव्हा तुम्ही लक्षात घ्यायचं की तुम्ही ते फक्त पांढरं दिसायला आहे. ॲक्च्युली तुम्ही सुद्धा त्या क्रुएलिटीमध्ये सामील आहात तुम्ही जेव्हा वाढवताय त्यावेळेला. हा एक ॲस्पेक्ट झाला. दुसरा ॲस्पेक्ट तुम्ही म्हणलात की बाबा दुधामध्ये ग्रोथ आहे. IGF नावाचा जो फॅक्टर आहे की त्याच्यामुळे आपली ग्रोथ होती. मी एक वेळ हे मान्य करीन की बाबा ठीक आहे बाबा मुलांचं वाढीचं वय आहे. तर वाढीचं वय तोपर्यंत मी दूध दिलं तर माझी उभी वाढ होणार आहे कारण माझ्या हाडांची वाढ होत असते 18, 20, 22 वर्षापर्यंत. आता होतं काय की जर का त्यानंतर सुद्धा मी जर का ॲनिमल मिल्क किंवा कुठल्याही पद्धतीचं मिल्क पित राहिलो माझी तर उभी वाढ थांबली आणि त्यानंतर मी मिल्क प्रोडक्ट्स घेतोय पण दूध त्याचा गुणधर्म दाखवणार मग त्याची काय व्हायला लागते आडवी वाढ व्हायला लागते. म्हणून मग बऱ्याच जणांची अशी पोट बाहेर यायला लागतं फॅट वाढायला लागतं कारण त्याच्यामध्ये फॅट आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा मी मिल्कबद्दल म्हणतोय तर तुम्ही ज्या गाईचं किंवा म्हशीचं दूध म्हणताय आपलं जर का लहान मूल आपण बघितलं तर ते आईचं दूध पिऊन 6 महिन्यात किती किलो होतं तुम्हाला अंदाज आहे का की किती किलो वाढतं? 6 किलो, 7 किलो, 8 किलो म्हणजे आपण फारच गुटगुटीत बालक समजतो. 6 महिन्यात त्या गाईचं जे वासरू आहे किंवा समजा तो रेडा असेल तर तो किती किलो वाढतो तुम्हाला अंदाज आहे? 6 महिन्यात 25 ते 40 किलो. म्हणजे नॉर्मल आपण कुठलं ह्युमन मिल्क जर का मी कंझ्युम करतोय तर आपलं छोटं बाळ हे 6 महिन्यात 6 ते 7 किलो वाढतं आणि ॲज कम्पेअर टू जर का ॲनिमल मी मिल्क कंझ्युम करायचं म्हणतोय तर त्याचं किती होते 25 ते 40 म्हणजे 19 पट त्याचं आहे. आणि तुम्ही जर का बघितलं तर 6 महिन्यात त्या जे रेडको आहे किंवा ते जे छोटं वासरू आहे त्याचं शरीर वाढत जातं आणि त्याचं डोकं छोटं असतं. ह्याच्या उलटं जर का आपल्या लहान मुलांच्यात तुम्ही बघितलं तर त्याचा मेंदू जास्त मोठा होत असतो. पहिल्या 5 वर्षात जास्त त्याचं चांगलं असतं. सो ह्युमन मिल्क इज फॉर धिस थिंग आणि ॲनिमल मिल्क जे आहे पर्टिक्युलरली ते तुमच्या शारीरिक वृद्धीसाठी जास्त उपयोगाचं ठरतं. हा पण एक त्याचा. आणि तुम्ही जर का बघितलं जर का निसर्गाला दूध आपल्याला कायमस्वरूपी द्यायचं असं वाटत असतं तर त्या आईचं दूध कायमस्वरूपी ठेवायला पाहिजे होतं आयडियली. बरोबर आहे. पण जसं जसं ते मूल
त्याला दात येतात आणि ते बाहेरचं खायला लागतं. ऑटोमॅटिकली काय होतं, आईचं कमी बंद. कमी कमी होत जातं आणि 1-2 वर्षानंतर मग आई पूर्णपणे दूध थांबवते. आता विचार करा 3-4 वर्षानंतर परत ती आई पुन्हा प्रेग्नंट झाली. ओके, सेकंड चाइल्ड आहे. आता पहिलं चाइल्ड 3-4 वर्षाचं आहे. आता जेव्हा दुसरं चाइल्ड होतं त्यावेळेला परत त्या आईला दूध येतं, परत ती ब्रेस्ट फिडिंग सुरू करते. त्यावेळेला समजा पहिल्या मुलांनी आईला म्हटलं की आई मला परत दूध पाहिजे, ती आई देते का? ती आई काय सांगते, कुणासाठी आहे म्हणून सांगते, हे दूध तुझ्या भावंडासाठी आहे, तुझ्या बहिणीसाठी आहे, तुझ्या भावासाठी आहे, तू बाहेर जा, तू दुसरं काहीतरी खा. म्हणजे हे तिचंच बाळ आहे तसं बघायला गेलं तर. पण स्वतःच्याच पहिल्या बाळाला जर का आपण ती दूध नाकारती, त्यानंतर आपल्याला कुठला राईट बनतोय, कुठला अधिकार बनतोय की एका गाईचं किंवा एका म्हशीचं त्या वासराला बाजूला सारून ह्याच्यातलं याचं दूध घ्यायचं, तर आपण हे चोरून घेतोय तसं बघायला गेलं तर. ही पण एक पद्धतीची क्रुएलिटीच आहे. सो मिल्क, पहिली गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की इट्स नॉट, जे आपल्याला सांगितलं की कॅल्शियम की कॅल्शियम मिळतं. तुम्हाला हे माहिती आहे का, ज्या कंट्रीजमध्ये मिल्क सगळ्यात जास्त कंझ्युम केलं जातं तिथं ऑस्टिओपोरोसिस सगळ्यात जास्त आहे. ॲनिमल मिल्क इनफॅक्ट आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ॲसिडोसिस क्रिएट करतं आणि हे ॲसिडोसिस क्रिएट झाल्यामुळं त्या ॲसिडोसिसला सबसाईड करण्यासाठी तुमच्या बोन्समधलं आणि मसल्समधलं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम खेचून घेतलं जातं. सो आपल्याला फार मोठा गैरसमज हे पसरवण्यात आलेला आहे. इमोशनल आपलं त्या पद्धतीचं कंडिशनिंग करण्यात आलं आणि मला याच्यामध्ये अनफॉर्च्युनेट वाटतं की बरेच सगळे डॉक्टर सुद्धा म्हणतात की नाही ते व्हिगन होऊ नका, तुम्हाला कोणी मिल्क वगैरे बंद करायला सांगले, तुमची हाडं पातळ होतील, हाडं ठिसूळ होतील. मी कितीतरी असे पेशंट्स आमचे बघितलेले आहेत की ज्यांनी म्हणजे कळायला लागल्यापासून ते वय वर्ष 70-75 पर्यंत दूध घेतलंय, येतात ओपीडीमध्ये, तर काय काय झालं तर त्या गुडघे दुखतात डॉक्टर, हे दुखतात, पाय दुखतात, हे दुखतात. मग त्यांना मी म्हणतो की तुम्ही तर दूध वगैरे घेताय, किती दूध घेताय? तर रोज मी 1 ग्लास दूध घेतोय. कधीपासून? तर कळायला लागल्यापासून. मग त्याच्यानंतर पण तुम्हाला आलं. मग त्यांना मी विचार, तुम्ही कधी हा विचार नाही काय केला की थोडंसं दूध थांबवून बघूया? नाही नाही नाही, आमच्या डॉक्टरांनी सांगितलंय, आमच्या घरच्यांनी सांगितले दूध घेतलं तर हे होतंय. आणि मी उलटं पण बघितलेलं आहे की ज्यांनी दूध पूर्णपणे बंद ठेवलेलं आहे त्यांना कुठल्याही पद्धतीची कॅल्शियम डिफिशियन्सी झालेली नाही किंवा त्यांना हे झालेलं नाही. सो हे एक पद्धतीचं आपल्या मनावरती एक इमोशनल बंबार्डिंग किंवा हे आलेलं आहे. इनफॅक्ट मी आयांना पण बऱ्याच सारख्या विचारतो की बाबा का तुम्ही दूध का देता? आमच्या आईवडिलांनी पाजले, मग आम्हाला पाजत. ते पोरगं पीत पण नसतं, त्याला पिल्यानंतर त्याला उलट्या काढत असतो तो. त्यामुळं हा पहिला मिल्कचा दुसरा भाग, आपल्याकडे जे मिल्क येतंय आज ज्याला आपण करतो तर ते पाश्चराइज्ड आहे. लक्षात घ्या, तुम्ही आज डेअरी जेव्हा म्हणता तर त्यावेळेला त्या दुधाला त्याच्यातलं हायजीन मेंटेन करण्यासाठी त्याला उकळवलं जातं, त्याचं पाश्चरायझेशन केलं म्हणजे काय केलं, त्यातलं पाणी तुम्ही काढून टाकलं. पाणी काढलं, त्याच्यातले वॉटर सोल्युबल जे काही व्हिटॅमिन्स आहेत, व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, हे सगळे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स गेले. नंतर मग लोक काय म्हणतात की दुधामध्ये फॅट जास्त आहे, माझी चरबी वाढेल, माझं कोलेस्ट्रॉल वाढेल, आता आपण असं करूया, त्याच्यात त्याला स्किम मिल्क बनवूया. म्हणजे काय, त्याच्यातलं फॅट फ्री किंवा ते कुठलं नवीन काहीतरी त्याला आलेलं आहे, त्याला कुठलं तरी त्याचं नाव मला आता लक्षात येईना, पण ते फॅट फ्री मिल्क म्हणून ते हे देतं. स्किम मिल्क म्हणतात त्याला. म्हणजे तुम्ही काय केलं, त्यातलं फॅट पण काढलं. मग फॅट जर का काढले तर ते फॅट सोल्युबल जे व्हिटॅमिन्स आहेत, व्हिटॅमिन बी आलं, व्हिटॅमिन डी आलं, हे पण तुमचे निघून गेले. मग आता शिल्लक काय राहिलं किंवा फक्त त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन, आणि त्याची टेस्ट परत वाढण्यासाठी त्याच्यामध्ये परत त्यात थोडंसं स्टार्च ऍड केलं, सो दॅट त्याला परत हे आलं पाहिजे ना, थोडीशी साय पण आली पाहिजे, थोडंसं त्या दुधामध्ये प्रोटीनचं हे वाढलं पाहिजे. आणि स्टार्च जर का आहे, स्टार्च हा ग्लुकोजचा सख्खा भाऊ आहे. म्हणजे स्टार्च, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचं पाण्यामध्ये केलेलं मिक्सचर, ह्याला जर का तुम्ही दूध म्हणत असाल आणि ते दूध म्हणून पित असाल तर मला वाटते की तुम्ही दूध नाही पिताय, तुम्ही वेगळंच काहीतरी रसायन त्याच्यामध्ये प्यायला लागलाय. सायकोलॉजिकल समाधान तुम्ही करून घ्यायला लागलेलं आहे की हा मी दूध पितोय. त्यामुळं डेअरीचा हे होत नाही. दुसरी गोष्ट, डेअरीचा उद्देश हा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत दूध पोचवून त्यांचा सेल वाढवणं. त्यांना तुमच्याशी देणं घेणं नाही आहे याच्यातली, किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून आहे की हे गायचं यूज असं आहे, ते गाईला एक मशीन किंवा गाईला एक रोबोट सारखं समजतात ह्याच्यावरती. आणि मग त्याला तुम्ही आज बघितलं असेल, ऑटोमेशनच्या नावाखाली त्यांनी बरेच सारखे यंत्रणा आणि हे पण केलेले आहे. मग आपण त्याच्यामध्ये दुग्धकांत्री आणि हे करायचं. आणि मग त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर फार्मलँड्स आली. ॲग्रिकल्चर फार्मलँडचं 2 आहे की एका बाजूला मिल्कचं प्रोडक्शन वाढवा आणि दुसऱ्या बाजूला त्या गाईचा यूज संपला की त्याला स्लॉटर हाऊसमध्ये घेऊन जावा याच्यावरती. सो पहिला हा येत नाही. आणि मग त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला त्यातनं पण जर का सायकोलॉजिकली असेल किंवा मला कसं आहे, तर देअर आर एन नंबर ऑफ प्लांट बेस्ड मिल्क ऑप्शन आहे. तर तुम्हाला जर का दुधाचा इमिजिएटली टाळता येत नसेल तर यू कॅन शिफ्ट टू कोकोनट मिल्क. कोकोनट मिल्क इज द बेस्ट सोर्स. जगातलं परमेश्वरांनी किंवा निसर्गाने बनवलेलं सगळ्यात जर का कुठलं बेस्ट हे असेल, सगळ्यात हायजेनिक, सगळ्यात हे, त्याच्यावरती कवच पण असतं बघायला गेलं तर नारळ. तर 1 ग्लास नारळाचं दूध किंवा जर का मी अर्धी 1 वाटी बदामाचं दूध जर का मी पिलं तर जेवढे पोषण मूल्य
आईच्या दुधामधून मिळतात तेवढे इक्विव्हॅलंट पोषण मूल्य मिल्क कोकोनट मिल्कमध्ये आहेत आणि ह्याच्यामध्ये आहेत. तुमच्या पाश्चराइज मिल्कमध्ये तेवढे येणार नाहीत. किंवा 1 ग्लास आपलं डेअरीचं मिल्क पिणं आणि 4 भिजवलेले बदाम खाणं इक्विव्हॅलंट आहे. कॅल्शियम तेवढंच मिळतं ह्याच्यावरती. सो कॅल्शियम जे म्हणतात त्यांना आम्ही काय सांगतो की दररोज 4 बदाम जर का खाल्ले चालू शकतंय. ते पण तुम्हाला जमत नसेल, कोड हे करायचं आहे, तर जो पानाला लावायचा चुना असतो ना, चुना, आम्ही काय सांगतो की ज्यांना कॅल्शियमची डिफिशियन्सीची भीती वाटते, तर तुम्ही जेव्हा डायबेटिक रिव्हर्सलचं ट्रीटमेंट सुरू करता तर आम्ही सांगतो तुम्ही सकाळी जे अल्कलाईन वॉटर घेताय किंवा नॉर्मल दालचिनी हळद पाणी घेताय त्याच्यामध्ये तुम्ही एक चिमूट फक्त जर का चुना जो पानाला आपण लावून खातो, तर जुन्या काळी तुम्ही बघितलं तर जुन्या काळी ते लोकांना पान खायची सवय होती आणि त्यांची हाडं खूप चांगली राहतात. सो काही जणांना ते पान खाणं पण निषिद्ध मानतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही चुना थोडासा आणा आणि तुमच्या त्या पाण्यामध्ये टाका किंवा तुमचं जे रेग्युलर कणिक तुम्ही मळता पोळीचं भाकरीचं, तर त्याच्यामध्ये थोडंसं 1-2 चिमूट तुम्ही कणकेमध्ये मिक्स करा. घरातल्या सगळ्या लोकांचं कॅल्शियम चांगल्या पद्धतीनं राहील. हे काही सोपे पर्याय. कोकोनट मिल्क हे कसं आहे, कुठलंही मिल्क तुम्ही पॅकेटवाला नाही, घरात बनवलं पाहिजे आणि त्या कोकोनट मिल्क पासून तुम्ही सगळे पदार्थ पुढे बनवू शकता. इव्हन व्हिगन मिल्क, व्हिगन ताक आपल्याला बनवता येतं. त्याच्यापासून तुम्हाला तूप जे आहे तुपाचं पण हे करता येतं. ते बनवण्यासाठी आणि त्याला ॲक्वेंटेड होण्यासाठी थोडंसं ट्रेनिंग आपल्याला घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जर का लहानपणापासूनच म्हणजे बरेच जण आहेत की मुलांना काय करायचं, मुलं कशी पितील, तर आपल्या टेस्ट बडला सवय नाही. तर का लहान मुलांना तुम्ही बदामाच्या दुधाची जर का लहानपणापासून सवय लावली तर 2 फायदे आहेत. एक तर त्यांचं फॅट नाही वाढणार, त्यांची चरबी नाही वाढणार. आज चाइल्डहुड ओबेसिटीचा प्रॉब्लेम आहे तो कमी. दुसरी गोष्ट, बदाम हे कशासाठी उपयुक्त आहेत, बुद्धी वाढण्यासाठी. हे लक्षात घेतलं पाहिजे. मी जेव्हा ॲनिमल मिल्क हे करतोय त्यावेळेला मी माझी शारीरिक ग्रोथ वाढवतोय. मग अशा वेळेला काय होणार, त्याची बुद्धी कमी राहणार आणि सो मला ते नको आहे. मला जर का त्याची बुद्धी वाढवायची तर त्याला तुम्ही एनकरेज करा आणि एकदा त्याला बदामाच्या दूध प्यायची सवय लागली मुलाला तर तो तुमच्या दुधाकडं नाही पिणार. इनफॅक्ट पाश्चराइज मिल्क हे लहान मुलांना सुद्धा डायजेस्ट होत नाही. ते आपल्या आईचं अतिप्रेम आणि आईची जबरदस्ती तिथं जाऊ शकतं. कुठल्याही टेस्ट बडला सवय लागायला 7 दिवसाचा कालावधी लागतो. सो ग्रॅज्युअली जर का तुम्ही तिथं शिफ्ट तुम्ही केलात आणि ते बनवण्यासाठी थोडेसे एफर्ट्स घ्यायला लागतात. कसं आहे की तुम्हाला पॅकेटवालं मिल्क रेडीमेड मिळतं ना, तुम्हाला आळ्याचे कट करायचं आहे, टाकलं, चला सुरू झालं. तिथं कोकोनट मिल्क थोडंसं काढावं लागतं. काढून तुम्ही ते बंद बॉटलमध्ये आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर 2-3 दिवस ते पण तुम्हाला चालू शकतं. एक नारळापासून साधारण 1 लिटर दूध तयार होऊ शकतं. आणि तुम्ही जर का आज, म्हणजे बरेच जण म्हणतील की कसं परवडणार, कसं हे होणार, तर त्यालाही माझं म्हणणं आहे की आज 1 नारळ जर का तुम्ही घेतला तर तो साधारण 35 ते 40 रुपयाला येतो आणि त्याच्यातनं 1 लिटर तुमचं दूध तयार होतं. जे तुम्ही सगळ्या पद्धती, तुम्ही त्याला खीर बनवू शकता, वेगवेगळे पदार्थ वापरू शकता, कोल्ड कॉफी तुम्ही बनवू शकता, सगळे व्हिगन पदार्थ. म्हणजे जवळपास आमच्याकडे 40 कोकोनट मिल्क पासून बनवलेल्या रेसिपी आहेत, त्या आम्ही लोकांना शेअर करतो. 40. आणि जे आमच्याकडे रेसिडेन्शियल रिट्रीटला वगैरे येतात त्यांना आम्ही त्यांना कळत पण नाही. इव्हन त्याची कढी पण चांगली गुजराती स्टाईल कढी पण बनते. सो तुम्ही जर का थोडंसं कोकोनट मिल्क आणि सोया मिल्क हे जर का मिक्स करून घेतलं तर त्याचे खूप सारे पदार्थ तुम्ही बनवू शकता. सो देर आर एन नंबर ऑफ ऑप्शन्स. ते तुम्ही ट्राय केले पाहिजेत आणि ते टेस्टी कसे बनतील आणि घरातल्या सगळ्या लोकांनी कसा त्याचा वापर करू शकतो. ह्याच्यानी हेल्थ पण तुमची चांगली होते, ॲनिमल क्रुएलिटी पण तुम्ही थांबवू शकताय आणि तुम्ही व्हिगन बनायला पण तुम्हाला ते सोपं राहू शकतं. आणि एकदा तुम्हाला व्हिगन फूडची टेस्ट लागली, त्याची पण लत असते, राईट, तर तुम्ही त्याची एकदा टेस्ट लागली आणि थोडेसे एफर्ट घेण्याची तुमची तयारी असेल तर ते कॉस्ट इफेक्टिव्ह सुद्धा आहे. आज तुम्ही जर का नॉर्मल कुठल्याही चांगल्या कंपनीचं जर का दूध गाईचं किंवा म्हशीचं म्हटलं तर ते 50-60 रुपयाच्या खाली येत नाही. त्या मानानं तुमचं व्हिगन मिल्क आहे हे करायला पण सोपं आहे, वापरायला पण सोपं आहे, तो हेल्दी ऑप्शन त्याच्यामध्ये होऊ शकतो. सो ते ट्राय करून बघण्याची फक्त हे आहे, गरज आहे याच्यात. एवढं मी सांगेन दुधाबद्दल खूप बोलता येऊ शकेल. येस येस. पण मला असं विचारायचं की हे स्टोअर करता येऊ शकतं का? 100% स्टोअर करता येऊ शकतं. हो, नारळाचं दूध किती दिवस? 2 ते 3 दिवस. म्हणजे तुम्ही ते जर का बंद काचेच्या बॉटलमध्ये ठेवलं तर बऱ्याच वेळा काय होतं की थोडा 1-2 दिवसानंतर किंवा 1 दिवसानंतर तुम्ही आज वापरलं आणि ते वापरल्यानंतर तुम्ही ठेवलं तर तो लेअर खाली जाऊन बसतो आणि पाणी वर दिसतं. तर त्यावेळी घाबरायचं नाही की मग ते परत तुम्ही थोडंसं हे करायचं आहे आणि वापरू शकता. फक्त काय आहे की ते तुम्ही डायरेक्टली गरम नाही करू शकत. तुम्हाला जर का कुठल्याही गरम ह्याच्यामध्ये ते वापरायचं आहे, कुठल्या सूपमध्ये वापरायचं आहे, कुठल्या ह्याच्यात, तर पहिल्यांदा तुमची रेमेडी बनवून शेवटी ते वरून टाकायचं असतं, वरून ऍड करा. त्याची थोडी टेक्निक वेगळी आहे. आपल्याला नॉर्मल दूध म्हणजे काय, दूध उबालणं आहे आणि उकळल्यानंतर मग आपण हे करतो. ह्याच्यात उलट आहे. बाकी सगळं करून शेवटी तुम्हाला ते साधारण नॉर्मल टेम्परेचरचं डायरेक्टली फ्रीजमधलं काढून नाही करायचं आहे. किंवा इनफॅक्ट दही लागण्यासाठी सुद्धा तुम्ही पहिलं जे दही वापरताय ते दही तुम्ही वाटलं तर तुमचं नॉर्मल ह्याच्यातलं घ्या. तुम्ही जे विरजण ज्याला आपण म्हणतो ते तुम्ही घ्या. नंतर तुम्ही एकदा त्याचं दही लागायला सुरुवात झाली त्या दुधापासून की ते तुमचं व्हिगन ऑप्शनकडे जायला सुरुवात होती. त्याच्यामध्ये तुम्ही मिरचीचा
हिरव्या मिरचीचा जो तुकडा पण डेथ टाकू असतो शकतो. त्याचा तुम्ही विरजण लावण्यासाठी वापर करू शकता. आणि ते पहिल्यांदा थोडंसं फाटतं आणि नंतर ते ग्रॅज्युअली जसं 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 तुम्ही वापरत जाता तर त्याचं दही बनतं आणि त्या दह्यापासून तुम्ही ताक पण बनवू शकता. करेक्ट. आणि असं काही फार मोठा त्याचा हे येत नाही. आजकाल व्हिगन म्हणजे कोकोनट मिल्क पासून आपल्याला तूप पण हे करतायत. आम्ही ते व्हिगन तूप पण लोकांना ट्राय करायला सांगतो. आता ह्याच्यात लॉजिक काय आहे की पहिल्यांदा आय शुड नॉट बी ॲडिक्टेड फॉर द मिल्क. मिल्क आहे, चीज आहे, लोणी, तूप, ह्याला काय झालेलं आहे, ह्याच्यात थोडेसे सुडोमॉर्फिन असतात किंवा इव्हन नॉनव्हेजमध्ये पण असतात. आता हे कसं आहे की ज्यांनी नॉनव्हेजची टेस्ट केली आहे दे कॅन रिलेट इट. काय काय जण काय म्हणतात की बाबा आमची मर्जी, लाईक आम्ही 17-18 इयर्स म्हणजे पर्टिक्युलर यंग जनरेशनमध्ये हे मी बघतो की ते म्हणतात की हमारी मर्जी, इट्स माय लाईफ. ते काहीतरी कूल काहीतरी क्रायटेरिया आलेलं ना आजकाल की इट्स माय लाईफ, इट्स माय जर्नी. तर माझं त्यांना म्हणणं सिम्पल आहे की तुम्ही आता जेव्हा हे कंझ्युम करताय हे तुमचंच लाईफ आहे. ठीक आहे बाबा, आमचं आता 40-45 आले, आम्ही अजून एक 25-30 वर्ष या अर्थवरती आहोत. जेव्हा तुम्ही एखाद्या ॲनिमलला स्लॉटर करता, एखाद्या कुठल्याही ॲग्रिकल्चर फार्मलँडला करता, तर त्याच्यामधून काय तयार होतो, एकतर कार्बन डायऑक्साईड तुम्ही जास्त तयार करताय. म्हणजे सोपं एक्झाम्पल कसं आहे की तुम्ही का थोडं व्हिगनिझमकडे आलं पाहिजे, का ह्याच्याकडे आलं पाहिजे आणि का तुम्ही इतर लोकांना पण त्याच्याबद्दल दिलं पाहिजे. कसं आहे की तर तुम्ही जे करताय त्याच्यामुळं तुमचं जरी ते फ्रीडम असलं तरी ते जर का मला त्रास देत असेल तर मला त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. म्हणजे काय, समजा शेजारच्या घरामध्ये कुणीतरी जुन्या काळचं त्याच्या लाईट गेली, त्याच्याकडे जनरेटर आणला त्यानं, त्याच्यामध्ये भरपूर रॉकेल टाकलं आणि त्याचा धूर यायला लागला. ओके, आवाज पण आहे, खर्र जोरात आवाज यायला लागला आणि धूर यायला लागला त्या घरात आणि तुम्ही दिसायला लागला की तो धूर तुमच्याकडे आला, तर तुम्ही त्याच्याला ऑब्जेक्शन घेणार का नाही घेणार? तुम्ही त्या घरी जाऊन म्हणणार अरे बाबा ते बंद कर, तुझा एकतर मला आवाज भरपूर यायला लागलाय, मला परेशानी आहे आणि धूर पण माझ्या घरात यायला लागलाय. तो म्हणला नाही, इट्स माय होम, इट्स माझं घर आहे, मी कसं हे करू. सेम गोष्ट ह्याला बाबतीत पण आहे. जेव्हा तुम्ही जास्त नॉन व्हेजिटेरियन किंवा निसर्गाच्या विरुद्ध तुम्ही काहीतरी गोष्टी अतिप्रमाणात करताय, त्यावेळेस तुम्ही पृथ्वीला हार्म करताय, तुम्ही तिथल्या लोकांना हार्म करताय आणि तुम्ही मला पण इनडायरेक्टली हार्म करताय. सो इट्स नॉट फ्रीडम. हे तुम्ही दुसऱ्याचं फ्रीडम पण कुठेतरी कॉम्प्रोमाइज करताय. तुम्ही जास्त पॉल्युशन करताय. इट्स ॲज लाईक दॅट. सो मी नुसतं एन्व्हायरमेंटल आणि आपल्याला काय वाटतं की माझं आयुष्य हे काय 50-60 वर्ष 70 वर्ष नाही आहे. तुम्ही जर का आत्ता बघितलं तर ऑलरेडी 2 डिग्री टेम्परेचर ओव्हरऑल वर्ल्डमध्ये वाढले. 2 डिग्री. अजून 1 डिग्रीने जर का टेम्परेचर वाढलं तर त्याचे परिणाम सगळे आपल्याला आपल्या नेचरमध्ये दिसायला सुरुवात होणार. अवेळी पडणारा पाऊस, तुमच्या आता मग ते कुठं आता अमेरिकेत कुठं लागलेली आग असेल, मग त्या वेगवेगळ्या सुनामी असतील किंवा वेगवेगळे विषाणू आणि हे येणं असेल, हे सगळे परिणाम आहेत ते डायरेक्टली इनडायरेक्टली रिलेटेड आहेत. आता जसं आपण हार्मोन्सचं डिस्कस केलं ना, सो मला त्या रिलेटेडच विचारायचं आहे की जेव्हा प्राण्यांना हार्मोन्स देतात, ठीक आहे, मग ते काही वेळेला डिप्रेशनमध्ये असतील, अँटीबायोटिक दिले जातात, हे जे नॉनव्हेज खाणारे जे आहेत ना, तर त्यांचा ह्याच्यावर काय परिणाम होतो त्यांच्या टोटल बॉडीवर? 100% परिणाम होणार. पर्टिक्युलरली यंग लेडीज किंवा जेव्हा हार्मोनल चेंजेस कधी होत असतात, आपण जर का म्हटलं तर लेडीमध्ये साधारण 9 वर्षापासून ते 15-16 वर्षापर्यंत म्हणजे जेव्हा पिरियड येण्याचा कालावधी असतो आणि ह्या वेळेला हे जे हार्मोन्स दिले जातात हे त्या प्रेग्नन्सीच्या दरम्यान दिले जातात, सो दॅट त्या म्हणजे त्या ह्याला पहिल्यांदा मूल राहावं म्हणून, त्या गाईला किंवा ह्याला वासरू व्हावं म्हणून पहिल्यांदा हार्मोन्स दिले जातात. नंतर आर्टिफिशियल इन्सेमिनेशननी त्यांचं हे केलं जातं. इट्स नॉट नॅचरल नाही आहे ते. एक पद्धतीचं जबरदस्तीने केलेलं ते IVF आहे आणि त्या नंतर त्या ह्याची ग्रोथ व्हावी आणि त्याचं हे व्हावं म्हणून ते हार्मोन्स दिले जातात. आणि दुसरा हार्मोन्सच फक्त दिले जात नाही, तर बऱ्याच वेळेला काय होतं की रिपीटेड प्रेग्नन्सीमुळं आणि तिथं मशीननी तिथलं दूध काढल्यामुळे त्याचे अडर किंवा जे ब्रेस्ट ची साईट असते तिथं बऱ्याच वेळेला इन्फेक्शन व्हायची शक्यता असते आणि तिथं इन्फेक्शन होऊ नये म्हणून पहिल्यांदाच अँटीबायोटिक दिले जातात, पहिल्यांदाच त्यांना हार्मोन्स दिले जातात आणि हार्मोन्स ते रक्तामध्ये येतात, रक्तामधून ते दुधामध्ये येतात आणि ते किती जरी आपण त्याच्यावर प्रोसेसिंग केलं, पाश्चरायझेशन केलं तरी ते आपल्या शरीरात पण येणार. याचा सगळ्यात जो पहिला इम्पॅक्ट होतो तो फिमेलच्या पिरियड सायकलवरती. त्यामुळं एकतर अर्ली हे चेंजेस दिसायला लागतात आणि त्यानंतर सुद्धा जर काही हार्मोन्स आपल्या पोटात जायला सुरुवात झाली तर मग PCOD किंवा ज्याला पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसऑर्डर म्हणतो, पिरियडचं सायकल इम्पॅक्ट होणं, गर्भाशयाला आतल्या बाजूनं सूज राहणं, सर्व्हिसायटिस होणं, हे सगळे परिणाम दिसतात. आणि तुम्ही जर का बघितलं बारकाईनं तर आजकाल कॅन्सर कुठल्या याच्यात दिसायला लागलाय, लोकांना युटेरियन कॅन्सर आहे, ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. सो हे जे आहे ते कुठेतरी डायरेक्टली इनडायरेक्टली हायर कन्झम्पशन ऑफ डेअरी आणि तिथं दिलेल्या हार्मोन्स आणि त्याच्याशी रिलेटेड आहे. सो मला असं वाटतं की 100% त्याचा इम्पॅक्ट होतो. ॲज लो ॲज इम्युनिटी कमी होणं आपल्या शरीरातलं, ते ऑस्टिओपोरोसिस, ते हायर लेवलचे कॅन्सर, ह्या गोष्टी कुठंतरी या हार्मोन्सशी रिलेटेड आहेत.
हा झाला म्हणजे मेडिकल पार्ट. आणि दुसरा इमोशनल लेवलवरती पण ते आपल्याला 100% अफेक्ट करतं. कारण जेव्हा तुम्ही एक साधा विचार करा की यू आर ऑल्सो लेडी, तुम्ही तर इझिली रिलेट करू शकताय की विचार करा की त्या आईनी किंवा त्या गायीनी त्या वासराला जन्म दिलाय आणि जन्म दिल्यानंतर त्या आईला पाझर फुटलेला आहे आणि तिच्या बाळाला दूध दिलं जात नाहीये, त्याला तिच्या नजरेसमोर दूर केलं जात आहे आणि दुसरं कोणतरी ते दूध काढून घेते. कुठल्या इमोशनमध्ये, कुठल्या भावनामध्ये? हे जगून मेल्यासारखं ॲक्च्युली त्या भावनेतून. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं की तुम्हाला स्लॉटरच करायची गरज नाही हो. आणि इनफॅक्ट आपल्याला असं वाटतं की बाबा मी कुठं त्या प्राण्याला मारलेलं आहे, मी तर फक्त खातोय, राईट? पण बिलीव्ह मी की त्या प्राण्याला मारत असताना किंवा हे करत असताना त्याला त्याची जाणीव होती की मला आता मारलं जाणार आहे आणि मला आता मारलं जाणार आहे. बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी तर हे बघितलं असेल की ती कोंबडी असेल किंवा तो कुठला असेल त्याच्या समोरच त्याच्या शेजारी असलेल्या प्राण्याला त्याच्या समोरच स्लॉटर केलं जातं, मारलं जातं आणि तो त्या फिअरमध्ये कित्येक दिवस राहिलेला असतो. म्हणजे त्याचा जन्म पण मरण्यासाठीच झाला, त्याला मारलं पण त्याच्या समोरच. तुम्हाला काय वाटतं, त्या मरताना तो काय एक इमोशन ठेवणार नाही? तर त्याच्या मनात फिअर असती, त्याच्या मनात गिल्ट असती, त्याच्या मनामध्ये एक पद्धत दडपण असतं आणि त्या कॉर्टिसॉलच्या ज्या भावना आहेत त्या भावनेमध्येच त्याचा मृत्यू होतो आणि ती भावना खाली रेसिप्रोकेट होती. दुसरी गोष्ट कसं आहे की लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय सांगतो, म्हणजे थर्मोडायनॅमिक्स काय आहे की एनर्जी जेव्हा ट्रान्सफर होती त्यावेळेला ती हायर एनर्जीकडून लोअर एनर्जीकडे जाते. सो जेव्हा मी माझी आता मला तुम्ही सांगा की ॲनिमलची जी ओव्हरऑल एनर्जी आहे, ऑरा आहे, तो हायर साईडला असणार आहे का ह्युमनचा ऑरा हायर साईडला असणार आहे? ऑब्व्हियसली ह्युमनचा. सो जेव्हा मी अशा पद्धतीचं फूड या निगेटिव्ह इमोशन सहित घेतो आणि ते माझ्या शरीरात कंझ्युम करतो त्यावेळी माझा ऑरा डाऊन झाला. माझा जो ऑरा, मी हे काय करतोय ओव्हरऑल आपल्या प्रत्येकाच्या शरीराच्या भोवती 9 इंच असा ऑरा असतो म्हणतात आणि हा ऑरा बिघडवण्याचं काम ह्याच्यामध्ये होतं. आणि टू मच ॲसिडिक फूड तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट मग काय होतं, मग तुम्हाला तुमच्या मनामध्ये पण त्या इमोशन येतात. मग ज्या हिंस्र शापदांमध्ये आहेत त्या पण इमोशन्स तुमच्यामध्ये येणार आणि तुम्हाला तुमची सगळ्यात पहिली ग्रीड वाढते कुठल्याही बाबतीमध्ये. कारण तुम्ही जेव्हा नॉन व्हेजिटेरियन किंवा हे करता तर त्याच्यामध्ये सुडोमॉर्फिन लाईक मगाशी आपला तो दुधाच्या वेळी विषय मला होता, तर तुम्ही जर म्हणजे चीज असेल किंवा जे शुगरमध्ये असतं तर त्याच्यामध्ये थोडे सुडोमॉर्फिन म्हणजे ते मॉर्फिन नाही आहेत. मॉर्फिन इज अ नशा, बरोबर आहे, तर ड्रग म्हणतो आपण. ते एकदा घेतलं की पुन्हा पुन्हा घ्या आणि एकदम डिवाइन फिलिंगमध्ये गेल्याचं टेम्पररी फिलिंग येतं. सो ह्याच्यामध्ये सुडोमॉर्फिन म्हणजे ते तुम्हाला मॉर्फिन लाईक इफेक्ट देत नाहीत, पण पुन्हा पुन्हा तुम्हाला ती लथ लागते, तुम्हाला ते पुन्हा पुन्हा खावं वाटतं. तुम्हाला असं कधी झालंय का की मला आज खूप जास्त कोबीची खायची इच्छा झाली, मला कोबी नाही आली तर मला कसं तरी होईल, मला फ्लॉवर खायची इच्छा झाली मला, पण ते चीज म्हणलं किंवा नॉनव्हेज म्हणलं की लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं, त्यांना वाटतं की आता मला हे खाल्लं पाहिजे. तर त्याच्यामध्ये सिरोटोनिन लाईक, डोपामिन लाईक एजंट्स असतात आणि ते आपल्याला प्लेजंट इफेक्ट देतात. त्यामुळे मला पुन्हा पुन्हा ते खावं वाटतं, मला पुन्हा पुन्हा ते कंझ्युम करावं वाटतं. तो तुमच्या मनात ती कुठेतरी ग्रीड पण वाढती, तुमची ती नीडच्या ऐवजी ग्रीड जेव्हा येते त्यावेळेला माणूस जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खातो, तो शरीराचा नाही तिथं विचार करत. आणि अशा मानसिकतेमध्ये जेव्हा मी काही माझे हे खाल्ले तर माझा स्ट्रेस वाढणार आहे, माझं डिप्रेशन वाढणार आहे, माझ्या मनात गिल्ट येणार आहे, माझं ग्रीड वाढल्यामुळं. कारण जे सगळे मग लोभ, मत्सर, द्वेष भावना हे सगळं येतं. हायपर तुमचं वाढणार सगळ्यात म्हणजे कॉर्टिसॉल लेवल तुमच्या वाढायला सुरुवात होतात, सिम्पॅथॅटिक सिस्टीम तुमची ॲक्टिवेट व्हायला लागते आणि मग त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम तुमचं वेट गेन होणं, कोलेस्ट्रॉल वाढणं, ब्लड प्रेशर वाढणं, शुगर वाढणं या लेवलपर्यंत पण ते जाऊ शकतं. तर डेफिनेटली हायर कन्झम्पशन ऑफ नॉन व्हेजिटेरियन फूड इज रिलेटेड टू ॲसिडिटी शरीरात वाढणं, तुमचं गट हेल्थ खराब होणं, कोलेस्ट्रॉलच्या लेवल, ट्रायग्लिसराईडच्या लेवल शरीरात वाढणं आणि ओव्हरऑलच हेल्थ तुमची डिटोरेट होणं. सगळ्यात जो मेजर इम्पॅक्ट नॉन व्हेजिटेरियन फूडचा दिसतो. कारण नॉन व्हेजिटेरियन आपण पण जे लोक बघतो मी खातो तर ते त्याच्यावर काहीतरी ते कच्चं नाही खात, त्याला शिजवून पण नाही, त्याला फ्राय करून त्याच्यात तेल बिल टाकायचं, मसाला बिसाला टाकायचा. आणि जेव्हा तुम्ही त्याला तेल आणि हे टाकून करता त्यावेळेला तुम्ही शरीरामध्ये ट्रायग्लिसराईड लेवल वाढवायला परवानगी देताय आणि पर्टिक्युलरली ज्या करोनरी आर्टरीज असतात किंवा ज्या आपल्या रक्तवाहिन्या असतात त्याचा आतला लेअर ज्याला आपण एंडोथेलियल इंटिमा म्हणतो तो लेअर डॅमेज करण्याचा किंवा तिथं ॲथ्रोस्क्लेरोसिस करण्याची प्रवृत्ती ही ज्यांच्यामध्ये नॉन व्हेजिटेरियन फूड जास्त आहे त्यांच्यामध्ये जास्त दिसून आलेली आहे. इनफॅक्ट हार्ट अटॅकचं प्रमाण पण त्यांच्यामध्ये हायर साईडला असतं ज्यांच्यात मिल्क आणि डेअरी आणि मीट कन्झम्पशन जास्त आहे. सो कुठंतरी ते तुमच्या ॲथ्रोस्क्लेरोटिक जे आहे किंवा करोनरी आर्टरीमध्ये जे ब्लॉकेजेस सो कॉल्ड म्हणतो आपण किंवा आर्टेरियल नॅरोईंग करण्यासाठी पण कुठंतरी ह्याचा हे दिसून आलेला आहे. तो परत मी तिथंच येईन की स्पिरिच्युअलपेक्षा सुद्धा ज्याला हेल्दी राहायचं आहे, ज्याला आनंदी राहायचं आहे,
ज्याला कुठल्याही पद्धतीचे या पद्धतीचे कॉम्प्लिकेशन नको आहेत हम्म. आणि ज्याला आयुष्य सुखाने जगायचं आहे, Yes. राईट. मेडिसिन्सवरती आणि सतत डॉक्टरांच्याकडे जाऊन पण एक आपण जगू शकतो आणि दुसरा आहे ते निरोगी जगू शकतो, हॅपी जगू शकतो. त्यानं थोडासा या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. चॉईस आता तुमची हा, आहे चॉईस सगळ्यांची त्यांचा आहे, राईट. की तुम्हाला कसं निरोगी- जगायचं, तुम्हाला Yes. कसं जगायचं. तुम्हाला तर निरोगी मी कसं राहायचंय. करतोय, मी जेव्हा व्हिगॅनिझमकडे जातोय, मी जेव्हा व्हेजिटेरियन होतोय, तर मी माझं आयुष्य परिपूर्णतेनं आणि निरोगी जगण्याचा तो चॉईस आहे. करेक्ट. तो केला नाही तर काय होतंय, मग मी इट्स अरोगन्सी. तुम्ही नेचरच्या अगेन्स्ट गोष्टी करताय. सो नेचरचं कसं असतं किंवा परमेश्वर म्हणजे कुठली वेगळी शक्ती नाहीये, ती प्रत्येकाच्या आपल्या अंतर्मनात आहे. त्याला आपण सत्सद विवेक म्हणतो, इट्स अ इन्स्टिंक्ट म्हणतो, नेचर म्हणतो. आणि परमेश्वराचं कसं असतं की कुठल्याही आपल्या ह्याच्यात जर का आपण जेव्हा चुकीची गोष्ट कुठली करत असतो त्यावेळेला परमेश्वर आपल्याला टॅप करत असतो, बाबा रे जरा सावध हो. त्यातनं पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, मग तो जरा अजून जोरात मारतो, तो म्हणतो ए सावध हो. आणि त्यानंतर पण गेला तर म्हणतो भोग. म्हणजे आपल्याला सत्सद्विवेक बुद्धीला आपल्याला पटत असतं, करत असतं की मी राईट डायरेक्शन मध्ये चाललोय का मी रॉंग डायरेक्शन मध्ये चाललोय. सो व्हेजिटेरियन होणं, तिथनं पुढं अजूनही व्हिगन होणं, हे तुम्ही तुमच्या नॅचरल प्रवृत्तीकडं चाललेला. त्याच्यामध्ये काही खूप जास्त त्याला आपण काय म्हणू शकतो, फॅशनेबल बनवायचं आहे. म्हणजे काय काय जण म्हणतात की हा सेलिब्रिटी झाला, तो तुम्ही तुमचे ओन सेलिब्रिटी आहात. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कसं प्रेझेंट व्हायचं आहे आणि हे कसं आहे तर यू शुड बी ट्रू टू युअर सेल्फ, राईट. बरेच जण व्हिगन जगाला दाखवण्यासाठी, मिरवण्यासाठी आणि 10 लोकांना सांगण्यासाठी, डोंट डू दॅट. आणि मनात म्हणजे मी काय म्हणतो की तुम्ही व्हिगन झालाय आणि तुम्ही दुसरा जर का शेजारी बसल्यानंतर नॉनव्हेज खातोय आणि तुमच्या तोंडातून लाळ टपकायला लागले, तुम्ही नाही आहे नका होऊ, मग त्यापेक्षा व्हिगन नका हो. तर तुम्ही पहिल्यांदा मनाने व्हिगन व्हायला पाहिजे, तुमच्या मानसिकतेमध्ये सुद्धा व्हिगनिझम आलं पाहिजे, तर ते खऱ्या अर्थाने तुम्हाला बेनिफिट देणार आहे. आणि कसं आहे की असं नाहीये, मी म्हणजे थोडंसं स्पिरिच्युअल पण ह्याचा काढून बघितला बेस. तर आपल्याला काही रिलिजनमध्ये म्हणतात नाही आपल्याला हे असे 2 कॅनियन दिलेले आहेत आणि ते तसे खाल्ले पाहिजेत. तर परमेश्वराने किंवा ह्याच्यात काय सांगितलेलं आहे की तुमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तुम्ही कुठेतरी बाबा वाळवंटात आहात आणि तुम्हाला आता काहीच खायला मिळत नाहीये आणि आता तुम्हाला खायला काही नाही मिळालं आणि तर तुम्ही मरणार, एवढी जर का तुमच्यावर वाईट परिस्थिती आहे, तर तुम्ही तुमच्यापेक्षा नीच लेवलच्या प्राण्याला किंवा ह्याला तुम्ही मारून तुम्ही सर्व्हायवलसाठी खाऊ शकता. बट किलिंग ॲनिमल फॉर द टेस्ट आणि हे करणं, तर ते तुमच्या ह्युमॅनिटीच्या ग्राउंडवरती बसत नाही आहे. तुम्ही कुणाचं तरी फ्रीडम कॉम्प्रोमाइज करताय, तुम्ही कुणाचं तरी हत्याच आहे ती एक पद्धतीची. तर त्याच्यासाठी तुम्ही हे करायचं नाही. सो मी त्याला एक्स्ट्रीमिस्ट करा असं मी म्हणत नाही. याच्यावरती तुम्ही तुमच्या राईट हेल्थसाठी तो एक चॉईस आहे आणि तो तुम्ही जेवढं तुम्ही करू शकाल, जेवढं तुमच्या पद्धतीनं मदत करताय, तर ते एक पद्धतीचं तुम्ही स्वतःवरती उपकार करताय. तुम्ही दुसऱ्याला कोणासाठी ते करत नाहीये. कारण तुम्ही ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहताय, ज्या पृथ्वीवरती राहताय, जे पाणी पिताय, तर ह्या नेचरनी तुमच्याकडनं काहीच मागितलेलं नाहीये हो. तुम्हाला दररोज सूर्य एवढं प्रकाश देतोय, किती टॅक्स भरता तुम्ही, दररोज लाईटचं बिल भरता, एवढं सगळं पाणी आपण ह्याच्यामध्ये वापरतो, एवढं मोठं आकाश आहे, ना त्याला टॅक्स भरतो ना कुठलीही गोष्ट करते, त्या प्रत्येकामध्ये तो भाव आहे. तर आपलं या निसर्गाला पण काहीतरी देणं लागतंय. सो ज्याला म्हणतो नुसतं कॉन्ट्रीब्युशन शेअरिंग, लोक म्हणतात मी डोनेशन करतो, हे करतो. तर बिकमिंग व्हिगन तुम्ही निसर्गाप्रती असलेली तुमची ग्रॅटिट्यूड व्यक्त करताय. निसर्गाने तुम्हाला एवढं भरभरून दिलं, एवढं तुम्हाला मनुष्य जन्म दिला, एवढं छान गोष्टी दिल्या, तर खूप साऱ्या चांगल्या गोष्टी करण्यासारख्या. तर तिकडं तुम्ही गेलात तर तुमचं एक पद्धतीचं तुम्ही ते काय म्हणताय की तुमचं लाईफ सत्कारणी लावल्यासारखं आहे. वेगळं जाऊन तुम्हाला 4 पैशाचं डोनेट करण्याचं आणि मी सोनं इकडं वाटलं, मी तिथं जाऊन बालाजीला जाऊन मी केस दिले किंवा इकडं हार दिला, हे करा, हरकत नाही. पण त्याच्यापेक्षा तुम्ही हे जर का करताय तर ते एक मोठं ग्रॅटिट्यूड आहे. तर त्याच्यासाठी पण तुम्ही करू शकता. तर माझ्या दृष्टीने हीच स्पिरिच्युअलिटी आहे. आय डोंट नो लोक ॲग्री करतात का नाही करतात त्या गोष्टीला, पण स्पिरिच्युअल म्हणजे तुम्ही हिमालयातच गेलं पाहिजे, भगवी वस्त्र परिधान केले पाहिजेत आणि त्याच्यासाठी मला हे करायचं आहे. आणि मनात तुमच्या जर का हिंस्त्र विचार आहेत तर मग तुम्हाला हिंस्त्र खाण्याची गरज नाही. सो मनाने पण लोकांनी व्हिगन व्हायला पाहिजे असं मला वाटतं. शरीराने तर ठीक आहे आणि मनाने पण. एक खूप सुंदर वाक्य आहे. मला ना डॉक्टर या नोटला आपल्या ऑडियन्सना सांगायचं आहे की आत्ताचा जो आमचा टॉपिक आहे ना, तो एक लक्षात घ्या, व्हिगनचं महत्व आम्ही तुम्हाला पटवून देतोय असं अजिबात तुम्ही वाटून घेऊ नका की आम्ही तुम्हाला जबरदस्ती करतोय की नाही तुम्ही व्हिगन बना. अजिबात नाही. जसं डॉक्टर म्हणालेत की तुम्ही ठरवायचंय की तुमच्या जिभेचे चोचले तुम्हाला पुरवायचे आहेत की डॉक्टरांच्या पायऱ्या चढायच्या आहेत आणि तुम्ही जे कमवतायत ते सतत ती फी डॉक्टरांनाच द्यायची. चॉईसेस युअर्स. बऱ्याच वेळा माझ्याकडे पेशंट येतात आणि ते म्हणतात डॉक्टर थोडं दूध पिलं तर चालणार नाही का एवढे दिवस.
ते पीत राहा ना. तुम्ही दूध नाही पिलं, तुम्ही जर काही पदार्थ नाही खाल्ले तर आमची दुकानं कशी चालणार ना, आमचं हे कसं चालणार. मग ते छान हसतात, तुम्ही आता हसलेत तसं. सो तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला डॉक्टरांना, फार्मास्युटिकल कंपनीला आणि ह्यांना मोठं करायचं आहे का स्वतःच्या हेल्थवर इन्व्हेस्ट करून स्वतः हेल्दी होऊन. आमचं म्हणे तुम्ही 4 चांगल्या गाड्या घ्या, तुम्ही 4 चांगले कपडे घ्या आणि तुम्ही मोठे व्हा ना. ह्याच्यातल्या इथं कचरा पहिल्यांदा टाकायचा, नंतर शरीराचा कचरा करायचा आणि ते कचरा साफ करण्यासाठी कचरेवाला म्हणून डॉक्टर आम्हाला कामाला लावायचा आणि त्याच्यासाठी पैसे पण त्याच्यासाठी द्यायचे, त्याच्यासाठी परत औषधं पण घ्यायची. एवढी सगळी यातायात करण्यापेक्षा मला वाटतं हा संयम सोपा आहे ह्याच्यातले. आणि केलं ना तर ते इफेक्ट जेव्हा आपल्याला दिसतात, आम्ही खूप सारे लोक बघतो म्हणजे जे म्हणत होते की आम्ही नॉनव्हेजशिवाय राहूच शकत नाही, त्यांच्यामधलं जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि ते जेव्हा परत येऊन भेटतात डॉक्टर, आम्हाला जेव्हा ह्याचं महत्त्व कळलं, आता आम्हाला आमच्या शेजारी बसून कोणी नॉनव्हेज खाल्लं किंवा आता आम्हाला ती इच्छा पण होत नाही. ह्याच्यात एवढं ट्रान्सफॉर्मेशन होतं. ते कुठंतरी तो त्या वेला सुरुवात करणं आणि त्या मार्गावर चालायला सुरुवात करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. येस, चॉईस इज युअर्स. बाकी तुमचं तुम्ही ठरवायचंय. तुमचं शरीर आहे, तुमचं लाईफ आहे. यू हॅव टू प्ले विथ युअर लाईफ. येस, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे खरं आहे 100%. तर आता ना मला ह्याच्यावरनं हे पण एक आठवलं की काही माझे जे फ्रेंड्स आहेत ना, किंवा मी सेलिब्रिटींमध्ये सुद्धा इव्हन काही बघते की ॲनिमल लव्हर्स आहेत, पण ते ना प्रचंड हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन होते. पण जेव्हा त्यांना असं कळलं ना की प्राण्यांचं पण जे काय आपण त्यांना जॉन इब्राहिमचा मध्ये व्हिडिओ त्याच्यामध्ये, हा, आणि तर असं झालं की ते आता प्युअर व्हेजिटेरियन आहेत. त्यांना तर नावही काढलेला आवडत नाही. म्हणजे हे किती छान वाटतं ना. आणि मी जेव्हा असं ऐकते ना की काही जण ॲनिमल लव्हर आहेत पण ते हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन आहेत, सो मला असं वाटतं की तुम्ही दिखावा नका करू की मी प्राण्यांना. इट्स नॉट दिखावा. कसं आहे की कधी कधी ती तळमळ पण असते काय काय जणांचं. म्हणजे खरोखर त्यांनी ते तशा पद्धतीचे फार्मलँड्स पण हे केलेत. मी बऱ्याच ठिकाणी गोशाळा पण त्याच्यामध्ये बघितलेल्या आहेत. सो आणि माझं म्हणणं आहे ना, दिखाव्यासाठी केलं असलं ना तरी पण हरकत नाही. इफ यू आर डुईंग इट फॉर गुड थिंग्स ना, तर दिखावा करून जर का चांगल्या गोष्टी ते विकत असतील, रादर दॅन दिखावा करून पान मसाला विकण्यापेक्षा त्यांनी 4 डोळ्यामध्ये अश्रू आणून आणि जर का केलंय आणि त्यामुळं 4 जणांचं आयुष्य चांगलं होत असेल बिघडण्यापेक्षा, तर माझं म्हणणं आहे की ते केलेलं चांगलं राहू शकतं. आणि बेस्ट ह्याचात एक ह्याचा ऍस्पेक्ट कसा पद्धतीने येतो की तुम्ही लोकांना पहिल्यांदा म्हणजे व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन आणि व्हेगन या डिफरन्शिएट करण्याच्या अगोदर तुम्ही जास्तीत जास्त नैसर्गिक फूड खाल्लं पाहिजे, जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ तुम्ही राहिलं पाहिजे, जास्तीत जास्त ऑर्गॅनिक गोष्टींवर तुम्ही भर दिला पाहिजे. हे पहिल्यांदा लोकांना शिकवायला पाहिजे. आज लोकांच्या वरती किंवा आपल्यावरती ना सगळ्यांच्या मध्ये इमोशनल बंबार्डिंग एवढा आहे, तर आपण रिफाईन फूड खाणं हे आजच्या जनरेशनला म्हणजे त्यांना वाटतं इट्स अ कूल, इट्स अ नॉर्मल थिंग. तर तिथनं बाहेर काढणं हे सगळ्यात पहिलं टास्क आहे. व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन तर माझ्या दृष्टीने व्हिगन खूप नंतरचा भाग येतोय. लोक क्रेजसाठी जी व्हिगन बनतात त्याच्याऐवजी त्यांना सांगायला पाहिजे की रिफाईन फूडचे काय साईड इफेक्ट आहेत. रिफाईन फूड हे तुमचं फक्त कॅलरी वाढवणार आहे, जे तुम्हाला अनहेल्दी लाईफस्टाईलकडे घेऊन जाणार आहे, जी तुमच्यातला जो इलेक्ट्रॉन आहे त्याला ते डिस्चार्ज करत आहे. आणि तुम्ही जेवढं प्लांट बेसकडे मूव्ह होत आहे, जेवढं तुम्ही व्हेजिटेरियन फूडकडं मूव्ह होत आहे, तेवढं तुम्हाला ते चार्ज करणार आहे. आणि तुमचे प्रत्येक सेल चार्ज झाले पाहिजेत. मला डिसऑर्डर झाला म्हणजे मी अनहेल्दी, आणि मला जर का डिसऑर्डर नसेल तर मी हेल्दी, ही जी डेफिनेशन आहे ना ही आपल्याला चेंज करायला लागेल. तुमचं वाढलेलं पोट, तुमचे गळणारे केस, तुम्हाला सतत वाढणारा चिडचिडेपणा, तुमची इरिटेबिलिटी ही लॅबमध्ये नाही मेजर करतायत, तुमच्या ती चेहऱ्यावरती दिसती, तुमच्या वागण्यात दिसती. तर हे असेल तर तो पण व्यक्ती माझ्या दृष्टीने अनहेल्दी आहे. तर तो जो इलेक्ट्रॉन चार्जिंग जे आपल्याला म्हणतोय मी, ते चार्जिंग ठेवण्यावरती लोकांनी जास्त भर दिला पाहिजे. ओके, आता जे प्युअर व्हिगन आहेत, प्युअर म्हणजे आताच आपण म्हटलं की सगळं प्रॉडक्ट बंद करतात, तर त्यांच्या जेवणामध्ये त्यांना प्रथिने वगैरे मिळतात, हे त्यांनी कसं ओळखायचं? सगळ्यात पहिलं चेक करणं गरजेचं आहे. B12 आणि BD तर मी सांगितलं की चेक करा, आणि देर आर एन नंबर ऑफ ऑप्शन्स की तुम्हाला त्या ऑप्शन्स ह्याच्यामध्ये होऊ शकतात. खूपच कमी असेल सप्लिमेंट. जसं मगाशी दुधाच्या बाबतीत म्हटलं तसं एक फार मोठा समज आहे की प्रोटीन फक्त दुधातूनच मिळतं किंवा नॉनव्हेजमधूनच मिळतं, तर हा फार मोठा गैरसमज आहे. आपल्याला सगळ्यात जर का तुम्ही अगदी जो झोपडीत राहणारा माणूस आहे, जो कष्ट करतो, काबाड कष्ट करतो, रोज जो करतो, त्याला जाऊन तुम्ही विचारा तो दररोज नॉनव्हेज खातोय काय करतोय, त्याला जर का तुम्ही विचारलं तर तो सांगतो मी काय खातो, सगळ्यात रोटी आणि डाळ आणि भाकरी, किंवा भात आणि चावल और अनाज, काय ते वरण भात आपण अगदी तर सिंपल दाल चावल सगळ्यात बेस्ट सोर्स आपल्याला आपल्या म्हणजे महाराष्ट्राने दाल चावल हे सगळ्यात बेस्ट प्रोटीनचा सोर्स आहे. शेंगदाणे, पीनट्स, अगदी गरीबाचे हे म्हणतात त्याला, गरीबाचे काजू, पीनट्स गुड सोर्स. राजमा, नॉर्थ ह्याच्यामध्ये आम्ही बघतो तर राजमा सगळ्यात बेस्ट सोर्स आहे.
तुमचे चांगले जे मगाशी मी सांगितलं बदाम अक्रोड हे बदाम, चांगल्या yes. क्वालिटीचे फॅट्स आहेत ह्याच्यावरती. सो मला असं काही नाहीये की बाबा हे खाल्लं म्हणजे मला तिथूनच हे मिळालं पाहिजे. अगेन प्रोटीनची जी आपल्या शरीरामध्ये जी गरज आपल्याला जी पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा कंझ्युम करायची गरज नाही. मला काय वाटते की हे एक पळवाट आहे किंवा जस्टिफाय करण्यासाठी आपण, कारण मला नॉनव्हेज खायचं आहे म्हणून मी ते जस्टिफाय करण्यासाठी मी म्हणतोय की मला प्रोटीन कमी पडेल. बाबा रे तुला खरंच पहिला प्रोटीनची गरज आहे का? तू काय करतो असं, म्हणजे दिवसभरामध्ये तू किती पाट्या उचलतोस, किती वॉकिंग करतोस? जो व्यक्ती दिवसभरामध्ये 12 तास कष्टाचं काम करतोय, लेबर वर्क हा प्रॉपर, दररोज खाली पहिल्या मजल्यापासून 12व्या मजल्यापर्यंत पाट्या उचलून घेऊन जायच्या आहेत, विटा उचलून घेऊन जायच्या आहेत, अशी कामं करणारे किती लोक आहेत आपल्याकडं. रोज जर का मी ॲथलेटिक बॉडी परफॉर्मन्ससाठी 2-2.5 तास जिममध्ये एक्झरसाईज करतोय, हेवी हे करतोय, त्यांच्यासाठी मे बी म्हणू शकतो किंवा प्रोटीन बाबा आवश्यक आहे किंवा करू शकते. पण बिईंग अ नॉर्मल मला नॉनव्हेज नाही खाल्लं तर माझं प्रोटीन हे होणार आणि मी मरणार असं मी तरी आतापर्यंत कुठला व्यक्ती बघितलेला नाहीये. तुम्ही जर का रेग्युलर तुमचं फूड जे आपल्या ह्याच्यामधले कुठलंही ग्रेन्स तुम्ही घेतात त्याच्यामध्ये प्रोटीन चांगल्या पद्धतीने आहे. सगळ्या पद्धतीच्या डाळी, मग ते बेसनचं तुम्ही बघा, उडीद डाळ बघा, आपल्याकडं सगळ्या ज्या वरण आणि आमटी जे आपण बनवण्यासाठी जे वापरतो त्या सगळ्यामध्ये तुम्हाला प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळतं. आणि मला वाटते की आज इंडियन डाएटमध्ये तर हे आहेत सगळ्या पद्धतीचे स्प्राउट्स जे आपण उसळी खातो त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीचं प्रोटीन आहे. सगळ्या पद्धतीच्या पालेभाज्या त्याच्यात पण तुम्हाला जे पाहिजे ते प्रोटीन आहे. आणि निसर्गाने हे दिलेलं आहे. ओनली क्रायटेरिया काय की तुम्ही ते थोडंसं रॉ फॉर्ममध्ये किंवा ते खूप जास्त फ्राय करू नका, ते तेलामध्ये हे करू नका. तुमच्या ओव्हरऑल खाण्याचा 30 ते 35% पार्ट जर का तुम्ही रॉ ठेवला, नॅचरल ठेवला किंवा थोडंसं बॉईल करून तुम्ही घेतलं आणि तुम्ही जर का तुमची रेग्युलर दाल चावल आणि रोटी खाताय, बस झालं. त्याच्यातनं तुम्हाला जेवढं पाहिजे ते जगण्यापुरतं प्रोटीन तुम्हाला मिळते. आता राहिलं किंवा मी त्याच्या पुढं जाऊन जर का मला माझी बॉडी बिल्डअप करायची आहे आणि तुम्हाला व्यायाम केल्यानंतर प्रचंड थकवा जाणवतोय, तुमचे मसल डेव्हलप होत नाही, तर मग तुम्ही त्या केसमध्ये प्लांट बेस्ड प्रोटीन सप्लिमेंटचा थोडाफार वापर त्या केसमध्ये करू शकता. जसं मी मगाशी म्हटलं, सोया हा एक तुमच्यासाठी चांगला ऑप्शन होऊ शकतो की जिथून तुम्हाला जे प्रोटीन पाहिजे ते प्रोटीन तुम्हाला त्याच्यातनं मिळू शकतं. त्यासाठी पनीरच खाल्लं पाहिजे, अंडच घेतलं पाहिजे आणि दूधच हे घेतलं ते खाल्ल्यामुळे. तर कसं असतं की आपल्याला एक सायकोलॉजी लक्षात घ्या की आपल्याला जेव्हा सांगितलं जातं की माझ्या आजूबाजूची 10 लोक ती गोष्ट करतायत आणि त्यांचा फरक दिसतोय, तर मला ते वाटायला लागतं. याला मी प्लॅसिबो इफेक्ट म्हणतो की मी अंड खाल्लं आणि अंड खाऊन मी जिमला गेलो ना की मी जरा वेट जास्त मारतो. आता तुम्ही जेव्हा अंड खात असता त्यावेळी तुमच्या मनात ती इमेज तयार झालेली असते. तुम्ही ते मॅनिफेस्ट करता की मी एक खाल्लंय म्हणजे माझी ताकद आता वाढलेली आहे. तर ती ऍक्च्युली मनाची ताकद असते. तर मी त्यांना म्हणतो तुम्ही इमॅजिनरी ह्याच्यामध्ये तुम्ही फ्रूट खावा, बनाना खावा, तुम्ही विचार करा मी एक खाल्लेला आहे आणि माझ्यात ताकद आलेली आहे आणि त्यानं करा तर तेवढीच ताकदीनं तुम्ही मारू शकता. सो 80% अगेन हा माइंडसेटचा रोल येतो. तर मला प्रोटीन डिफिशियन्सी मला कमी करण्यासाठी नॉनव्हेज खायची गरज नाही. तुम्ही पहिला हे करून बघा, ह्याच्यामधून 99% तुम्हाला जो स्ट्रेंथ आहे ती मिळणार. इथून स्ट्रॉंग व्हा पहिल्यांदा, मग तुमच्या बॉडीमध्ये तिथं फिट व्हायला पाहिजे की मला इनफ प्रोटीन माझ्या खाण्यात मिळते, ते खाण्यावर मी लक्ष ठेवलं पाहिजे आणि मी त्याच्यावरती काम केलं पाहिजे. थोडासा वेगळा प्रश्न होईल पण मला पर्सनल लेवलला हे असं विचारायचं आहे की तूरडाळ जी आहे तर ती खाल्ल्यानंतर ना बऱ्याचदा असं काही लोकांना होतं की पित्त होतं, ढेकर येतात किंवा उलटी वगैरे पण समटाइम्स होते. तर तुम्हाला होतंय बहुतेक. मला नाही होते मला नाही होते. मला तुरडाळ प्रचंड आवडते. तुरडाळीची आमटी मला प्रचंड आवडते. तुमच्या ऐकण्यात असं येस, माझ्या ऐकण्यात आलेलं आहे. आणि मग ते लोक काय करतात ना की त्याच्यावरती लिंबू पिळतात आणि लिंबू पिळतात आणि मग त्यांचं असं होतं की मग ह्याने काही होत नाही. लिंबूच नाही, म्हणजे कसं आहे की तुम्ही तुमची प्रकृती जर का पित्त प्रकृती आणि तुम्ही जर का एखाद्या पदार्थाला सेन्सिटिव्ह आहात तर तुम्ही नॅचरल अँटासिड्स त्यात वापरले पाहिजेत. मग ते मसाल्यांच्या स्वरूपात वापरू शकता. मग अगदी आपण जे म्हणतात की अगदी कढीपत्ता वापरणं असेल, कोथिंबीरचा वापर करणं असेल किंवा जिरे त्यात टाकणं असेल. तुम्ही बघा ना, आपण पित्त वाढलं किंवा हे वाढलं की आपण either सोडा घेतो, सोडा किंवा ते जिऱ्याचा हे जिरा सोडा घ्या किंवा हे घ्या असं ते सांगतो. तर तुम्ही ते इन्ग्रेडियंट त्यात वापरले. टोमॅटो सगळ्यात बेस्ट आहे की तुम्ही जर का टोमॅटो त्यात वापरला तर त्याचे जे पित्त वाढवणारे जे घटक आहेत ते तुमचे कमी होऊ शकतात किंवा थोडेसे न्यूट्रल आपण ते करू शकतो. आणि तुम्ही त्या केसमध्ये मग काय करायचं आहे की जेवणामध्ये फक्त डाळ आणि रोटी न ठेवता त्याच्याबरोबर तुम्ही जे घेता थोडंसं सलाड जर का तुम्ही त्याच्याबरोबर घेतलं आणि ते सुरुवातीला खाल्लं तर तो न्यूट्रलायझिंग इफेक्ट तुम्हाला मिळून जाऊ शकतो. आज प्रॉब्लेम काय की लोक डायरेक्टली ग्रेन आणि कुक्ड फूड डायरेक्टली खात आहेत. तर हा तुरडाळ खाणाऱ्या किंवा फक्त त्यांचा नाही, हा बऱ्याच जणांचा आज प्रॉब्लेम आहे. कारण आपण आज कार्बोहायड्रेट युक्त किंवा ग्रेनवालं अन्न जास्त खातोय. सो कुठलंही, म्हणजे मगाशी आपला जो दुधाचा विषय चालला होता किंवा आपलं तुम्ही तूर डाळ किंवा कुठल्याही पद्धतीच्या राजमा असेल, छोले असतील,
तर हे कसं आहे की हे कुणासाठी अन्न आहे, तर आपल्या जुन्या काळची लोक जी होती ती अन्न हे खायची आणि हो. पचू पण शकायची, कारण तेवढं त्यांचं वॉकिंग होतं. काम असायचं आणि ते नदीवर पण पाणी आणायला जायचे, पाणी भरायचे, स्वतःचं घर स्वतः झाडून काढायचे, सगळीकडे जायचं तर गाडीवर न जाता सायकल किंवा चालत जायचे. त्यामुळं ते अन्न कसं व्हायचं की पुढे ढकलण्यासाठी तेवढी मुवमेंट बॉडीची व्हायची. बरोबर. आज मला पित्त का वाढते, माझी ऍसिडिटी का वाढते किंवा मला माझं फॅट का वाढते, ते मी कंझ्युम त्यांच्या पद्धतीनं करतोय, पण त्यांची एवढी मी ऍक्टिव्हिटी करत नाहीये. तर अशा केसमध्ये तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा खाण्यामधला जो पोर्शन साईज आहे तो या पदार्थांचा निम्म्यावर आणणं गरजेचं आहे. सो जुन्या काळी जर का मी 2 वाट्या हे खात होतो, वरण आमटी खात होतो आणि एवढा भात खात होतो आणि 4 भाकऱ्या किंवा 4 पोळ्या खात होतो, तर ते प्रमाण तुम्ही निम्म्यावरती आणलं पाहिजे. म्हणजे आम्ही म्हणतो की ह्याला 40-30-20चा फॉर्म्युला, की 40% तुमच्या खाण्यात जे हलके पदार्थ आहेत, जे रॉ पदार्थ आहेत ते तुम्ही ठेवा, ते सुरुवातीला खावा. फायबरयुक्त पदार्थ, गाजर, काकडी, टोमॅटो, सलाड, कोशिंबिरी हे पहिल्यांदा खावा. त्यात ओलं खोबरं वगैरे भरपूर टाका, ते चावून चावून पहिल्यांदा खावा. 30% कुक ठेवा आणि 20% तुम्ही ग्रेन ठेवायचे आहेत. या पद्धतीनं जर का तुमच्या जेवणाची ताटली तुम्ही ठेवलीत आणि सुरुवातीला फायबर खाल्लं, तर तुम्हाला कुठल्याच पद्धतीची ऍसिडिटी होणार नाही. तुमचं वाढलेलं वजन पण त्याच्यामध्ये कमी होईल, वजन वाढणार नाही. प्रोटीन बिटीन काय ते व्यवस्थित मेंटेन राहील, कार्बोहायड्रेट पण योग्य प्रमाणात तुमच्या आहेत आणि सगळी पोषण मूल्य पण तुमची त्या केसमध्ये मेंटेन राहतील. मगाशी जो तुम्ही म्हटलात तसं एन्व्हायरमेंट हा सुद्धा फार महत्त्वाचा फॅक्टर आहे. तुम्ही व्हेजिटेबल कुठून आणताय, आणल्यानंतर ते कशा पद्धतीनं तुम्ही ठेवताय, म्हणजे थोडंसं जर का तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः एक तर सनलाईटमध्ये थांबणं गरजेचं आहे आणि जर का स्वतःला सनलाईटमध्ये थांबता येत नसेल तर जे व्हेजिटेबल आणताय ते स्वच्छ धुतल्यानंतर थोडेसे ते उन्हामध्ये ठेवा. जुन्या काळी तुम्ही बघितलं तर ते धान्य वगैरे होतं पण ते पहिला ठेवलं जायचं. मगाशी जसं मी म्हणलं तर व्हिटॅमिन डी बऱ्याच अन्न पदार्थांमध्ये असतं पण त्याच्यावरती सनलाईट पडायला लागते. इनफॅक्ट माझ्यामध्ये सुद्धा ते कोले कॅल्सिफेरॉल पुढे जाऊन व्हिटॅमिन डी मध्ये कन्वर्ट होण्यासाठी सनलाईट लागतं. सो तुम्ही जर का सनलाईटमध्ये जात नसाल तर ऍटलीस्ट तुमचे जे पदार्थ आहेत त्यांना तरी सनलाईटमध्ये ठेवा, सो दॅट त्यांच्यात व्हिटॅमिन डी तयार होईल आणि ते तुमच्या शरीरात येईल. मगाशी जसं मशरूमच्या बाबतीत मी म्हणलं किंवा सोयाच्या बाबतीत म्हणलं, आजकाल काय होतं जी शेती केली जाते ना ती पण क्लोज एन्व्हायरमेंटमध्ये केली जाते. वाईल्ड एन्व्हायरमेंटमध्ये शेती होत नाहीये. त्यामुळे आपण जे म्हणतोय की मला आज व्हेजिटेबल मी घेतोय ते घेतोय त्याच्यातनं मला काय मिळत नाहीये, पुरेसं मिळत नाही, कारण त्याच्यावर सनलाईट एक्सपोजर झालेलं आहे. तर तुम्ही तेवढंच तरी करू शकता. स्वच्छ धुवून जसं घेता त्याला परत सनलाईटमध्ये त्याला तर 20-25 मिनिटं ठेवा आणि तुम्ही स्वतः पण 20-25 मिनिटं सनलाईटमध्ये उभं राहा, म्हणजे किंवा तिथं काय असेल तुमचा व्यायाम करा. आणि प्रत्येक रिलिजन, प्रत्येक धर्म, भारतामध्ये आपण सन सॅल्युटेशन सूर्यनमस्कार म्हणतो, चायनीजमध्ये सन गेझिंग म्हणतात. सो त्याचं कारणच हे दिलेलं आहे की फक्त आपण स्वतः नाही तर जे काही तुमचे पदार्थ आहेत, ज्या काही गोष्टी आहेत तिथं सनलाईट. आणि सनलाईट म्हणजे ते सकाळचंच कोवळवून असं नाही, तर त्यांनी सांगितले बाहेर पडा. तुम्ही जे 12-12, 14-14 तास आज ह्याच्यामध्ये आहे त्याच्यामधले 2 तास 3 तास तुम्ही, जुन्या काळी कसं व्हायचं नॅचरली सकाळपासून संध्याकाळपर्यंत, म्हणजे आजकाल मुलांना सुद्धा कसं आहे, मुलं गेम संध्याकाळी 5:30 ते 7 खेळत बसतात. सकाळी त्यांची वेळ शाळेत जाणे त्यावेळी पण ते ह्याच्यातनं गाडीतनं बसून जातात. सो त्यांना एक्सपोजर लाईटच होत नाहीये. माझं तर म्हणणं आहे सनलाईट सोडून द्या, बाहेरच्या नैसर्गिक लाईटचं जरी एक्सपोजर तुम्ही करू शकलात तरी पण तुमचा हेल्थ चांगली मेंटेन राहू शकते. तर हे फॅक्टर आपण थोडेसे कन्सिडर केले पाहिजे. थोडासा विषय आपला वेगळ्या ठिकाणी गेला पण कारण ते मला जाणून घ्यायचं होतं, कारण घरात पण मी हे असं उदाहरण बघते. आणि समजा तूर डाळ नसेल मग दुसऱ्या डाळी वापरा, उसळी वापरा, उसळी वापरायला तिथून तुम्हाला. ओके, सो कमिंग बॅक टू व्हीगन, तर व्हीगन मध्ये ना आता वजन कंट्रोल करण्यासाठी तुम्ही मगाशी म्हणालातच, पण डायबेटीस सारखे जे काही जुने आजार आहेत त्याच्यावरती काही मदत होते का? 100% डायबेटीस आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर मध्ये आम्ही बघितलंय की जर का तुम्ही व्हेजिटेरियन वरून व्हीगन झालात तर पर्टिक्युलरली म्हणजे सगळ्यात जे लोकांचं असतं ते मिल्क, दूध कसं सोडायचं, पण आम्ही हे एवढे मिरॅक्युलस रिझल्ट बघितलेले आहेत ना की लिटरली 15-15 दिवसात 3-3 आठवड्यात लोकांचे 20-20 वर्षाचे इन्शुलिन बंद झालेले आहेत किंवा डायबिटीसच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत. सो डायबिटिक पेशंटला तर मी काळ्या दगडावची रेख सांगणार की तुम्ही जर का डायबिटीस फ्री व्हायचं असेल तर ऍटलिस्ट पहिले 3 महिने डोळे झाकून ॲनिमल मिल्क बंद करा. इनफॅक्ट पहिले 3 महिने माझं तर म्हणणं आहे की व्हिगन मिल्क पण नका घेऊ. ज्या वेळेला तुम्ही बरे होत आहेत, ज्यावेळी तुमचे शुगर लेवल कंट्रोलमध्ये येत आहेत, देन यू ट्राय फॉर दिस अल्टरनेट वेज. पण जर का तुम्ही मिल्क बंद करू शकलात तर 2 गोष्टीचा फायदा आहे. एक तर तुमचा इन्शुलिन रेझिस्टन्स वेगाने कमी होणार आणि दुसरा जो इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर IGF हे जे तुमच्या शरीरात बीटा सेलला जाऊन डायरेक्ट डॅमेज करतं, जे डेअरीमधून येतं आपल्याला मिल्कमधलं, ते जे इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर IGF आहे हा तुमच्या बीटा सेलला मारक आहे, हे प्रूव्ह झालेलं आहे. तिसरं केझिन नावाचं एक मटेरियल जे मिल्कमध्ये असतं, पर्टिक्युलरली ॲनिमल मिल्कमध्ये. केझिन हे म्हणजे कसं आहे, इट्स लाईक अ फेविकॉल लाईक थिंग. म्हणजे तुम्ही लाकूड आणि आपण कुठं फर्निचर वगैरे बनवतात, लाकूड त्या फर्निचरवरती चिटकवण्यासाठी जे वापरलं जातं ते मटेरियल केझिन टाईप असतं. तर हे आपल्या शरीरात बीटा सेलला जाऊन जेव्हा चिकटतं
त्यावेळी तिथला बीटा सेलची जी फंक्शन आहे, बीटा सेल आपल्या शरीरात काय करतं, इन्शुलिन तयार करतं. बरोबर. ते इन्शुलिन तयार करायची त्याची कपॅसिटी कुठंतरी कमी होती. त्यामुळं इफ यू हॅव टाईप 1 डायबिटिक म्हणजे जो लहान मुलांच्यात असतो आणि लहान मुलांच्यात दूध भरभरून दिलं जातं, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही ते थांबवलं पाहिजे. इनफॅक्ट असं लक्षात आलेलं आहे की ज्यांचं अर्ली विनिंग होतं, अर्ली विनिंग म्हणजे इट्स विनिंग म्हणजे ते WIN नाही, WEN विनिंग म्हणजे ज्या आईचं दूध ज्या लहान मुलांना मिळत नाही आणि ज्यांना अर्ली गाईचं दूध द्यायला लागतं, त्यांच्यामध्ये टाईप 1 डायबिटीस वाढलेला दिसून आलेला आहे. किंवा इनफॅक्ट टाईप 1 डायबिटीसचं प्रमाण फिनलँड, न्यूझीलँड जिथं गायींची जास्त आहे किंवा जिथं ॲनिमल मिल्कचा वापर जास्त आहे, तिथं डायबिटीसचं प्रमाण. त्यामुळं मिल्कचं आणि टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीसचं डायरेक्ट कनेक्शन आहे 101%. हे आम्ही दोन्ही पद्धतीनं बघितलेलं आहे. मिल्क कन्झम्पशन वाढलं की डायबिटीसचं प्रमाण वाढतंय. आणि त्याच्यामध्ये बरेच जण काय कन्फ्युजन करतात, मी डॉक्टर 1 ग्लास दूध पिलं, 2 ग्लास दूध पिल्यानंतर मी शुगर बघितली, काहीच नाही माझा फरक पडला. सो त्या मिल्क हे अल्कलाईन आहे, लक्षात घ्या. दूध हे अल्कलाईन आहे, दूध ॲसिडिक नाही आहे. पण दुधामध्ये जे फॅट येतं, दुधामध्ये जी चरबी त्यातनं तयार होती, ती तुमच्या शरीरात इन्शुलिन रेझिस्टन्स वाढवते. आणि इन्शुलिन रेझिस्टन्स हा हळूहळू वाढणारी गोष्ट आहे. बरोबर. जर का तुम्ही मिल्क कन्झ्युम करताय आणि तुम्हाला जर का तुम्ही प्री डायबिटिक आहात का, तुम्हाला डायबिटीसचा काय त्रास होणार आहे का, तर ते शुगर लेवलवरती जाऊ नका. शुगर लेवल इज अ सुपरफिशियल थिंग. ते ब्लडमध्ये आल्यावर दिसतंय. तुमच्या शरीरात इन्शुलिन रेझिस्टन्स वाढलाय का, तर सगळ्यात पहिल्यांदा पोटावरती चरबी हे मोजा. जर का हा 34 इंचेसपेक्षा जास्त आहे, तर समजायचं भाई इट्स अ राईट टाइम टू स्टॉप द मिल्क. वेदर तुम्हाला डायबिटिक आहात का नाही, राईट. सो ज्यांना डायबिटीस नको आहे त्यांना पण मी सांगायला लागलेलं, डायबिटिक आहे त्यांना तर आहे, पण तुम्हाला जर का नको आहे तर पहिला वेस्ट सर्कम्फरन्स मेजर करा. ऍक्च्युली 32च पाहिजे, 32-33, पण 32 म्हटलं तर सगळेजणच घाबरून जातील. तर ऍटलीस्ट 34 पेक्षा कमी तर तुम्हाला पहिला रेड अलर्ट आहे. दुसरा जो महत्वाचा पार्ट आहे, तुम्ही फास्टिंग इन्शुलिन, फास्टिंग शुगर म्हणत नाही मी, फास्टिंग इन्शुलिन चेक करा. फास्टिंग इन्शुलिन जर का तुमचं 6 पेक्षा जास्त आहे, प्रॉब्लेम आहे. HSCRP हायली सेन्सिटिव्ह सी रिॲक्टिव्ह प्रोटीन हे वाढले तर तुम्हाला तुमच्या रक्तवाहिन्यांना इन्फ्लमेशन तुमच्या शरीरात आहे, रक्तवाहिन्या कडक बनत चाललेल्या आहेत. सो पुढे जाऊन ह्याचा पण होऊ शकतो. इनफॅक्ट थायरॉइड आणि PCODशी सुद्धा मिल्क हे लिंक्ड आहे. त्यामुळं तुम्ही जेव्हा व्हिगन बनता त्यावेळेला तुम्ही ऑटोमॅटिकली लाईफस्टाईल डिसऑर्डरचं प्रिव्हेन्शन करताय. दुसऱ्या बाजूला तुमचं इम्युनिटी चांगल्या पद्धतीनं वाढते, तिसऱ्या बाजूला तुमची बॉडी अल्कलाईन होते, चौथ्या बाजूला तुमची गट हेल्थ वाढते. अजूनही काय फायदा पाहिजे. मला वाटतं एवढे सगळे फायदे जर का झाले तर तुमच्या बरंच लाईफमध्ये तुम्हाला सुधारणा होऊ शकते याच्यातली. सो डायबिटिक पेशंट्स 3 महिने आता मी सांगतोय म्हणून स्टॉप करून बघा, नुकसान काही नाहीये. झाला तर फायदा आहे, फायदा झाला तर कंटिन्यू करा, नाही फायदा झाला तर सुरू करा परत. सो डायबिटीसकडे मी येणारच आहे, पण तत्पूर्वी मला असं विचारायचं आहे की जे व्हिगनचं पालन करतायत, ठीक आहे, तर त्या ज्या काही स्त्रिया आहेत, प्रेग्नंट वुमेन असतील किंवा ज्या काही रजोनिवृत्तीकडे जाणाऱ्या असतील किंवा ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या असतील, यांच्या संदर्भात काय सांगाल? म्हणजे तुम्हाला कुठल्या ऍस्पेक्टने म्हणायचं की त्यांचं जर का आपण दूध बंद केलं किंवा त्यांना जर का नॉनव्हेज नाही खाऊ दिलं तर त्यांची प्रेग्नन्सीवरती काय परिणाम होईल का, असा प्रश्न आहे. त्यांना एकतर व्हिगन पण बनायचंय, ते पालन करतायत, व्हिगन आहेत, प्लस ऍट द सेम टाइम त्यांना असं वाटतं की नॉनव्हेज पण मी खाल्लं थोडं तर नाही, मला आता क्रेविंग होत, बाळासाठी ते डोहायला लागतात ना, असं होतं, क्रेविंग होतंय. मग अशा वेळेला काय सांगाल मग याबद्दल? नाही, तुम्हाला पहिली गोष्ट हे लक्षात घेतलं पाहिजे की बाबा मला परत तिथंच येतोय मी की तुम्हाला क्रेविंग म्हणजे जसं नॉनव्हेजचे लागले आहेत, तुम्ही पहिल्यापासून नॉनव्हेज आहे, तुम्ही व्हिगन कशाला झालात हा पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट, तुम्ही व्हिगन बनल्यामुळं ना की तुमच्या बाळावरती काय परिणाम होणार आहे, ना की तुमच्या प्रेग्नन्सी राहण्यामध्ये काय प्रॉब्लेम होणार आहे, किंवा तुम्ही व्हिगन आहे म्हणून त्या बाळाचे मध्येच काहीतरी स्टिल बर्थ वगैरे होणार, कधी डेथ होणार, असं काहीही होत नाही. तसं असतं तर ह्या सगळ्या जे कोण ॲनिमल्स आहेत, कुठलेही प्राणी तुम्ही बघितले तर त्यांना पण दुसरं कुठेतरी दूध द्यायला लागलं असतं, दूध प्यायला लागलं असतं. कुठलीही प्राण्यांची आई तुम्ही बघितली तर बाबा दुसऱ्या प्राण्याच्या दुधावरती त्यावेळेला ते अवलंबून राहत नाही. ती जर का शाकाहारी आहे, ती जर का ती गवतच खाते, तेच अन्न खाते. सो हे पहिला म्हणजे धादांत हे आहे म्हणू शकतो मी, खोटा आहे किंवा हे आहे की त्या व्हिगन बनल्यामुळं कशावरतीच परिणाम होत नाही. झाला तर चांगला परिणाम होऊ शकतो, खराब परिणाम तर होणार नाही. किंवा मला काहीतरी त्यामुळे डिफिशियन्सी तयार झाली, येस, व्हेजिटेरियन किंवा व्हिगन घेतल्यामुळं टेम्पररी तुम्हाला वाटू शकतं किंवा टेम्पररी तुमच्यामध्ये B12 आणि व्हिटॅमिन D तुम्हाला आहे, पण त्याला फक्त तो एकच फॅक्टर अवलंबून नाही आहे, त्याला मल्टी फॅक्टोरियल ते आहे. तर बाकीचे फॅक्टर पण तुम्ही त्यात करेक्ट करणं गरजेचं आहे. आणि त्या केसमध्ये तुम्हाला जे काही बेसिकली लहान बाळाच्या ग्रोथसाठी जे काही पाहिजे ते पोषण मूल्य त्या आईच्या शरीरात असल्याशिवाय ते गर्भ पुढं वाढूच शकत नाही, लक्षात घ्या. सो तुम्हाला पहिली गोष्ट हे समजून घ्यायचं आहे की मला एक्सटर्नली काहीतरी द्यायचं आहे त्या आईला, सो दॅट ते बाळ सर्वाईव्ह होणार आहे, असा कुठलाही फॅक्टर नाही.
ती प्रेग्नन्सी राहिली आणि ती हम्म. प्रेग्नन्सी कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी त्या शारीरिक कपॅसिटी शिवाय तो गर्भ तिथं राहूच शकत नाही. पहिलं म्हणजे गर्भ राहण्यापासून ते डिलिव्हरीपर्यंत होण्यापर्यंत एक्सटर्नल कुठल्या फॅक्टरची गरज त्या बाळाला नाहीये. राहिला प्रश्न काय आहे की जर का मी त्याच्यात काळजी नाही घेतली, हा प्रश्न कसा जातो की समजा मी जर का त्या आईचं योग्य पोषण नाही केलं, बाळाचे नाही त्रास होणार, त्या बाळाला नेचर विल टेक केअर त्या नवीन जन्माला. प्रेग्नन्सी नंतर त्या आईमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतात, तिची हाडं ठिसूळू शकतात, अंग दुखू शकतं, कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, बीपी वाढू शकतं, शुगर वाढू शकतं. तर इनफॅक्ट असं लक्षात आलेलं आहे की ज्या लेडीजनी व्हेजिटेरियन किंवा व्हिगन फूड हे केलेलं आहे अशा आयांमध्ये पोस्ट पार्टम किंवा पोस्ट प्रेग्नन्सीमध्ये त्रास कमी होतात किंवा त्रास होत नाहीत. रादर बाळ पण छान टवटवीत गुडगुडीत होतं, ते बाळ जास्त रडत नाही, इरिटेट करत नाही. मोस्ट ऑफ द लेडीजच्या नॉर्मल डिलिव्हरीज होताना दिसलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आज जो लेडीजमध्ये आहे पोस्ट प्रेग्नन्सी नंतर त्या बलदंड होतात, त्या बलदंडच राहतात. कारण त्या वेळेला त्यांनी फॅट जास्त केले, कारण आपल्या हेल्दीची कन्सेप्ट आपली चेंज झालेली आहे. जेव्हा त्यात सांगितलेलं आहे की 10 ते 11 किलो वजन वाढलं पाहिजे, तर ते इक्विव्हॅलंट आहे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट ओव्हरऑल हे वाढलं पाहिजे आणि ते डिलिव्हरी झाल्यानंतर ते नॅचरली कमी झालं पाहिजे. तुम्ही जर का त्या बाळासाठी तुमचं वजन होतं 55-56 प्रेग्नन्सीमध्ये, ते माझं म्हणणं 65-70 पर्यंत ठीक आहे. 55-60 ची बाई जर का 95 पर्यंत जाती आहे खाऊन 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 आणि नंतर डिलिव्हरी झाल्यानंतर मग मी कॅलरी बर्न करण्यासाठी मी पळते, ते नाही कमी होणार. त्यापेक्षा जर का तुम्ही व्हिगन डाएट फॉलो करताय, व्हेजिटेरियन डाएट फॉलो करताय, लिमिटेड ठेवताय. पहिली गोष्ट, प्रेग्नन्सी ही काही आजार नाही, ॲबनॉर्मल गोष्ट नाही, इट्स अ नॅचरल थिंग. तर त्याला नॅचरली स्टेट करायचं. असं कुठल्याही शास्त्रात असं सांगितलेलं नाही आहे. आयुर्वेदा काढून बघा, इनफॅक्ट ॲलोपॅथीमध्ये की एक्स्ट्रा काहीतरी द्यायचं आहे. तिला बॅलन्स फूड द्या, 2 वेळेला खायला द्या आणि बॅलन्स फूड द्या. बॅलन्स फूड म्हणजे आपण जे बोललो तेच 40-30-20. आम्ही कितीतरी अशा ह्यांना बघितलेलं आहे ह्यांना की आम्ही त्यांना मिल्क नाही दिलेलं, मिल्क घ्यायला अलाव केलेलं नाही आहे प्रेग्नन्सीमध्ये. त्यांना त्या प्री डायबिटिक होत्या किंवा डायबिटिक होत्या आणि त्यांना म्हटलं की तुम्ही हेच फॉलो करा आणि तुम्हाला अगदी इच्छा आहे ना तर कोकोनट मिल्कचा वापर करा. छान एकदम सुंदर डिलिव्हरी झालेल्या आहेत. बऱ्याच डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला IVFच करायला लागेल, हे करायला. इनफॅक्ट त्यांना प्रेग्नन्सी राहिली सुद्धा हे सगळे ॲनिमल प्रोडक्ट्स थांबवल्यामुळं, कारण त्यांची सूज पूर्णपणे अंगावरची कमी होऊन गेली, त्यांचं सायकल करेक्ट झालं. त्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यासाठी सुद्धा व्हिगन राहण्याचा फायदा आहे, प्रेग्नन्सी टिकवण्यासाठी सुद्धा फायदा आहे, बाळ छान टवटवीत होण्यासाठी आणि नंतर त्या आईला पुन्हा हेल्दी होण्यासाठी इझी ऑप्शन कुठला आहे तो व्हिगन याच्यामध्ये येतो. त्यामुळे उलट आहे किंवा ह्याच्यात सेम गोष्ट पिरियडच्या बाबतीत पण आहे की ज्यांना PCODचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांचे पिरियड लवकर जातात, तुम्ही रजोनिवृत्तीबद्दल बोला, तर त्याच्यामध्ये सुद्धा परत त्याचा भाग येतोय की जर का मी माझ्या खाण्यामध्ये कचरा भरपूर टाकून ठेवलाय आणि माझ्या बॉडीला जर का मी ॲसिडिक ठेवलंय, तर तुम्ही अलाव केलेलं आहे ऑस्टिओपोरोसिसला, अर्ली ऑस्टिओपोरोसिसला. सो मी जेव्हा मिल्क प्रोडक्टपासून लांब राहते, मी जेव्हा माझ्या बॉडीला सतत ॲसिडिक बनवत नाहीये, मी जेव्हा जास्तीत जास्त प्लांट बेस्ड फूड हे करते, तर मी माझ्या नैसर्गिक जीवनशैलीमध्ये राहते. ह्याचा परिणाम काय होतो, जी तुमची रजोनिवृत्ती 40-42 मध्ये ती 48-50 पर्यंत राहते. सो तुम्हाला एक्स्ट्रा फेमिनाईन आयुष्य त्या केसमध्ये मिळतं. युटेरस तुमचं चांगलं मेंटेन राहतं, फायब्रॉइड व्हायची शक्यता तुमची कमी राहते. कारण माझ्या शरीरात जे इन्फ्लमेटरी एजंट्स आहेत हे मोस्ट ऑफ द टाइम नॉन व्हेजिटेरियन आणि डेअरी प्रोडक्ट्समध्ये येतात. प्लांट बेस्ड फूडमधून जे काही प्रोटीन येतं ते इन्फ्लमेटरी नाही आहे. ॲनिमलमधनं येणारं प्रोटीन हे इन्फ्लमेटरी हे प्रूव्ह झालेलं आहे. ते कुठं ना कुठंतरी शरीरामध्ये एडिमा, त्यातनं प्रोटीन मिळणार, पण ते प्रोटीन आपल्या शरीराला आणि आपल्या रक्तवाहिनीला चिकटणारं प्रोटीन आहे. आणि जे प्लांट बेस्डमधनं येतं ते आतली जी घाण आहे ते खरवडणारं प्रोटीन आहे. म्हणजे दोनमध्ये प्लांट प्रोटीन हे थेरॅपेटिक आहे, लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा आम्ही म्हणतो आम्ही तुमच्या डाएटवरती तुमचा डायबिटीस बरा करू, डाएटवरती आम्ही तुमचं हायपरटेन्शन करू, ह्याला लॉजिक काय आहे, तर प्लांट बेस्ड फूडमधलं जे प्रोटीन आहे ते स्कॅरिफाईंग नेचरचं आहे. स्कॅरिफाईंग म्हणजे क्लिन्झिंग करतं. ते प्रोटीन जेव्हा माझ्या रक्तवाहिन्यांमधून वाहतं त्यावेळेला माझ्या रक्तवाहिन्यांच्या आत चिकटलेलं कोलेस्ट्रॉल, तिथं त्या रक्तवाहिन्यांना झालेला डॅमेज, त्यानंतर तिथं चिकटलेलं ट्रायग्लिसराईड, निकोटीन आणि अजूनही काय खाऊन शरीरात वाढलेला चिकटपणा किंवा ब्लड शुगर वाढल्यामुळे चिकटपणा, हे सगळं क्लीन करण्याचं काम प्लांट प्रोटीन करतं आणि ते वाढवण्याचं काम ॲनिमल प्रोटीन करतं. हा मेजर फरक त्याच्यामध्ये येतो. दॅट्स वाय प्लांट बेस्ड डाएट हा हिलिंग मोडॅलिटी म्हणून वापरला जातो. इफ यू आर ऑन प्लांट बेस्ड डाएट फॉर 16 वीक्स ऑर मोर, तर कोरोनरी आर्टरीज क्लिअर होऊ शकतात तुमच्या, ज्यांना 90% ब्लॉकेजेस आहेत. डॉक्टर डीन ऑर्निश यांनी 1968 मध्ये स्टडी त्यांनी तिथं सुरू केला आणि त्या स्टडीमध्ये त्यांनी त्यांच्या स्पेक्ट्रम हेल्थमध्ये हे प्रूव्ह केलं
की यू कॅन ॲक्च्युली रिव्हर्स युअर कोरोनरी ॲथेरोस्क्लेरोसिस, ज्याला आपल्याला अँजिओप्लास्टीच करावी लागते सांगितलं जातं किंवा बायपासच करणं गरजेचं आहे. तुम्ही जर का 12 वीक्स टू 6 मंथ्स जर का प्लांट बेस्ड व्हिगन डाएटवरती तुम्ही जर का राहिलात आणि बाकीच्या पण त्यांनी गोष्टी सांगितल्या, इमोशनल वेलबिंग आहे, थोडीशी ॲक्टिव्हिटी आहे, सर्कॅडियन रिदम मेंटेन करणं, हे जर का केलं तर ही पॉवर आहे तुमच्या प्लांट बेस्ड फूडची. ओके, सो एक शेवटचे 2-3 प्रश्न घेऊया. डायबेटीस बद्दल मला आता विचारायचं आहे की अनुवंशिक आहे का, हा बऱ्याच जणांना एक सतत संभ्रम असतो की डायबेटीस अनुवंशिक आहे का. तर ज्यांच्या घरात आता फॉर एक्झाम्पल मी माझ्या घरातलं देते, माझ्या बाबांना ना डायबेटीस बॉर्डरवर आहे, म्हणजे आहे पण आणि नाही पण. तर अशा वेळेला ना जर का मी आत्तापासून काळजी घेतली, मी काळजी घेतली की जो पुढे होऊन मला नाही होणार, अगदी बॉर्डरवर पण नकोय मला, तर मग मला पुढे जाऊन होणार नाही का? 100% व्हिगन व्हा तुम्ही, नाही होणार, 99% नाही होणार. आणि पहिली गोष्ट जे जेनेटिक आहे, मी कायम म्हणतो की 2% जीन्सचा रोल आहे, 98% एन्व्हायरमेंटचा रोल आहे. परत मी रिपीट करतो, 2% जीन्सचा रोल आहे, 98% एन्व्हायरमेंटचा रोल आहे. एन्व्हायरमेंट कसं ठेवायचं, शरीराचं, मनाचं आणि आपल्या आजूबाजूचं, हे आपल्या 98% कंट्रोलमध्ये आहे, 2% नाही आहे. म्हणजे वॉटर पॉल्युशन काय आहे, कुठल्या ह्याच्यामध्ये आहे. आता तुम्ही म्हटलात मी पुण्यात राहतोय आणि मला पॉल्युशन नाही सहन करायचंय किंवा मला ट्रॅफिक नाही सहन करायचंय, डिफिकल्ट आहे. तुम्ही इथनं खाली बाहेर पडला तर येणार, तुम्हाला मे बी काय करायला, पुण्याहून पाचगणीला राहायला जायला लागेल किंवा महाबळेश्वरला राहायला जायला लागेल किंवा इकडे मावळला जायला लागेल. सो दॅट यू कॅन डू. तर 2% एन्व्हायरमेंटचा फॅक्टर तिथं आपण तो कंट्रोलमध्ये नाही, पण 98% तुम्ही अन्न काय घ्यायचं, तुमची जीवनशैली कशी मेंटेन करायची, तुमचा स्लीप पॅटर्न कसा असला पाहिजे, सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. 2% जेव्हा जीन्स म्हणतो म्हणजे काय, तर माझ्या तुम्ही जसं म्हणालात की वडिलांना आहे किंवा आईला आहे, तर ते जीन्स जरी तुमच्यात आले असले तरी ते प्रकट करायचे का नाही करायचे हे परमेश्वरांनी तुमच्या चॉईसवरती दिलेलं आहे. म्हणजे तुमच्या डायबिटीसचा जन्म हा तुमच्या जीन्समध्ये न होता तो किचनमध्ये होतो, तुमच्या मनामध्ये होतो, तुमच्या वागणुकीमध्ये होतो, तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये होतो. तुम्ही जर का ॲक्टिव्हिटी करत नाही आहे, किचनमध्ये सगळे आरबट चरबट पदार्थ आणून खाताय, ॲक्टिव्हिटी न करता तुम्ही एकाच ठिकाणी बसून सिडेंटरी वर्क करताय, वेळेवर झोपत नाही आहे आणि चुकीचे विचार करताय, मानसिकता पण चुकीची आहे, तर तुमच्या त्या जीन्सला तुम्ही ट्रिगर केलं. जीन्स लोड द गन, इट्स युअर लाईफस्टाईल, इट्स एन्व्हायरमेंट ट्रिगर्स इट. बंदुकीमध्ये गोळ्या भरून देण्याचं काम जीन्सनी केलेलं आहे. त्याला ती गोळी सोडायची का नाही, तो जो ट्रिगर दाबायचा का नाही, हे परमेश्वरांनी आपल्या हातात ठेवलेलं आहे. आणि तो ट्रिगर आपण वारंवार दाबतो आणि मग तुमच्या जीन्समधलं जे डिसऑर्डर आहे ते प्रकट होतं. सो माझ्या जीन्समध्ये जर का कॅन्सर असेल आणि मी चुकीचं एन्व्हायरमेंट माझ्या आजूबाजूला आणि माझ्या शरीराच्या आत क्रिएट केलं तर माझा कॅन्सर लवकर प्रकट होणार. बीपी असेल तर बीपी लवकर प्रकट होणार, डायबिटीस असेल तर डायबिटीस प्रकट होणार. सो तुमच्या बाबतीत सांगायचं तर एन्व्हायरमेंट तुम्ही चांगलं ठेवा. व्हिगन बनलात तर तुम्ही फूडचं चांगलं बनवलं, पण नुसतं मी म्हणलं नुसतं व्हिगन फूड नको आहे, विचार पण व्हिगनकडे गेले तर मग नाही होणार बिलकुलच. म्हणून मी 1% पॉझिटिव्ह आपण राहणं हे पण तेवढंच पॉझिटिव्ह राहणं, इतरांच्या बरोबर आतल्या आंतरिक समाधानासाठी हे करणं, कुठंही जास्त पास्टमध्ये ड्वेल न राहणं, प्रेझेंट टेन्समध्ये राहणं, हे सगळं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतं. सो डोंट वरी. तुम्ही मला म्हणलात की मगाशी मी पण आता व्हिगन होण्याकडे चाललेले आहे, मी प्युअर व्हेजिटेरियन आहे, तुमचे ते जीन्स स्विच ऑफ होतील. मी आता डोक्यात तेच मग असं चाललंय की उद्यापासूनच ना नारळाच्या दुधाकडे आपण स्किप त्याच्या रेसिपी घेऊन जाऊ आमच्याकडून. नक्कीच. आणि एक शेवटचा प्रश्न की एक वैद्यकीय क्षेत्र म्हणजे तुम्ही डॉक्टर सगळे हे या व्हिगनकडे कसं बघताय? नाही, अजूनही फार म्हणजे करून बघा, थोडं उपहासाने बघितलं जातंय, अजूनही पण त्याचा काही फायदा होत नाही. खरंच ह्याचा फायदा होणार का, खरंच तुम्हाला जमणार का? कारण बिईंग अ डॉक्टर आम्हाला पण वी आर ऑल्सो ल्युर्ड बाय वेस्टर्न लाईफस्टाईल. आम्हाला पण त्याच पद्धतीनं शिकवण्यात आलेलं आहे. कारण जी मॉडर्न सायन्स आहे सो कॉल्ड, तर तुम्ही जर थोडंसं मागं गेलात तर आयुर्वेदा असेल किंवा कुठलंही असेल ना, तर त्यावेळेला पण त्यांनी कसं सांगितलं की दूध घेऊ नका. बरेच जण काय आयुर्वेदाचा सहारा देतात की म्हणतात आपल्या एन्शंट सायन्समध्ये किंवा कोणते कृष्णाचं वगैरे पण एक्झाम्पल, कृष्ण तर तो दही खाताना दाखवलेला आहे, दही चोरताना दाखवलेला आहे वगैरे वगैरे, म्हणजे ते आध्यात्मिक पण देतात. आणि तुम्ही कसं काय सांगता, तर तुम्ही आयुर्वेदाचे पण जर का पुस्तकं काढून जर का बारकाईनं बघितलं ना, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर कुठलं दूध तुम्हाला पवित्र आहे का, कुठलं दूध तुम्ही हे करू शकता. एक तर मी स्पिरिच्युअल ॲस्पेक्ट नॉनव्हेजला सांगितलं की अगदी तुमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तर तुम्हाला दुसऱ्या प्राण्याला मारून ते खायचं, तर त्यामुळे तो भाग संपला. तर दुधाकडे येतो, तर त्यावेळेला त्यांनी काय सांगितले, जर का तुमच्या घरात गाय आहे, त्या गायीला तुम्ही चांगल्या पद्धतीनं तिचं पालन पोषण करताय, ती नॅचरल पद्धतीनं तिचा सांभाळ तुम्ही करताय,
तिला तिच्या रेग्युलर लाईफस्टाईलच्या नुसार तिला प्रेग्नन्सी राहते, तिला कुठलंही तुम्ही इंजेक्शन काय देत बरोबर. नाही आहे. नॅचरली तिला प्रेग्नन्सी होते आहे, नॅचरली तिची डिलिव्हरी होते आहे. ते काय वासरू आहे, त्या वासरूला तिचं ते दूध पिलं जातं आणि त्यातनं शिल्लक राहिलेलं दूध जर का तुम्ही आणलत आणि ते दूध जर का तुम्ही पिताय किंवा ते दूध जर का म्हणजे त्याला प्युअर देशी गाईचं दूध कुठलंही त्याच्यात सगळं तिला नॅचरल वातावरणात. आणि हे आता मी जे सांगतोय ना, मध्ये स्वित्झर्लंडला वगैरे आम्ही गेलो होतो, तर स्वित्झर्लंडला अशा मोकळ्या मोठीच्या मोठी कोहे आहेत आणि जसं त्या गायींना असं पूर्ण मोकळं सोडलं. आपल्याकडची देशी गाय तिकडे गेली स्वित्झर्लंडला. आपण आता ते वेगळं करतोय. मी तुम्हाला माहिती आहे का माहित नाही की आता जे आपण सो कॉल्ड ते जर्सी गाय जे म्हणून करतोय ना, हे जर्सी गाय ही प्युअर गाय नाही आहे. गाय हा एकमेव असा प्राणी असं म्हणतात की त्याला सूर्यनाडी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये का देवत्व मानलं जातं, तर त्या गायीच्या वर जे हे असतं काय म्हणतो त्याला आपण, त्याला तर तो एक पद्धतीचा सेन्सर आहे आणि ते सूर्याची जी किरणं आहेत ना, ती सगळी त्या ह्याच्यामध्ये वशिंड म्हणतो आपण, वशिंड बरोबर आहे. तर हे एकमेव प्राणी निसर्गाने दिलाय की ज्याला ते वशिंड असतं. आणि तुम्ही जर का आजकालच्या ज्या गायी बघितल्या त्या जर्सी आणि काय काय म्हणतो 35 लिटर गिर गाईचं पण देतं, तर त्याच्यामध्ये ती एकमेव सूर्यनाडी आहे. आणि असं म्हणतात, असं रिसर्चनी प्रूव्ह केलेलं आहे. आणि ह्याचं पेटंट जे आहे ते अनफॉर्च्युनेटली जपानकडे आहे. आपल्याकडे पेटंट पण नाही आहे त्याचं. जर का एखाद्या ब्लड प्रेशरवाल्या व्यक्तीने जर का गायीच्या त्या वशिंडावरनं दररोज 5 मिनिटं 10 मिनिटं हात फिरवला, 10 दिवसात त्याचं बीपी नॉर्मलला येऊ शकतो. गायींच्या सहवासामध्ये जर का तुम्ही 1 महिना 2 महिना राहिलात प्युअर देशी गायींच्या, तर कॅन्सर बरा होऊ शकतो. आश्चर्य वाटतं ऐकून, फक्त सहवासात राहिलं तर. आणि हे प्रूव्ड आहे रिसर्च, म्हणजे जॅपनीज ह्याच्यामध्ये, म्हणजे रिसेंट ह्याच्यामध्ये आलेले आहे. आणि ह्या सगळ्या रिसर्च आणि आपल्या गायींचं जे पेटंट आहे, जे आपल्या होत्या ओरिजिनली, त्या गायींचं पेटंट सगळं स्वित्झर्लंड आणि जपानकडे गेलेलं आहे. आपल्याला ते पेटंट राहिलेलंच नाही आहे. आणि आपण काय केलं की त्यांच्याकडून येणारी जर्सी गाय, तर जर्सी गाय हे गाय आणि डुक्कर यांचं मिश्रण आहे. माहिती आहे तुम्हाला? नाही. म्हणजे आपल्याला माहीतच नाही. आपण काय केलं, आपल्याकडची जी गाय होती, जी प्युअर गाय, ते जीन्स तिकडे देऊन टाकलं आणि त्या गायींना एकदम सुख समाधानात, आता मी जर सांगितलं ना तसं त्या गायींना ठेवलं जातंय. त्यांना खुशाल पद्धतीनं त्यांचे आयुष्य जगायला हे दिले जाते. त्यांना मोकळं सोडलंय, कुठेही बंधन नाही, काही नाही त्यांच्या. आणि मग त्यांच्यातनं जे दूध येते ते आपण आत्ता त्याला A2 मिल्क म्हणायला लागलोय. ते आत्ताच्या आपल्या रेग्युलर मिल्कपेक्षा हायली एनर्जियस, हायली स्पिरिच्युअल हे दूध म्हणून ते तिथं आता प्रमोट केलं जातंय. ही लाईफस्टाईल आपल्याला सांगितली होती. तर तशा पद्धतीचं दूध जर का तुम्हाला मिळत असेल, म्हणजे तुमच्या, तर ते दूध तुम्हाला जायज आहे म्हणून किंवा ते दूध चालू शकते की ते दुधाचे पदार्थ तुम्ही घेऊ शकता. पण त्याच्यासाठी पण त्यांनी अट काय सांगितली की तुम्ही श्रमिक असलं पाहिजे, कारण दूध हे पचायला जड आहे. जसं मगाशी म्हणलं, तुम्ही 12 तास मेहनत करताय, सगळी मेहनतीची कामं आहेत, शेतात राबताय, हे करताय. तर जुन्या काळी तो शेतकरी सकाळी घरातनं बाहेर पडायचा, शेतात चालत जायचा, दिवसभर हे करायचा आणि मग तो घडाभर दूध प्यायचा ना. पण आपण काय केलं, तो घडाभर दूध प्यायचा तेवढं घेतलं. घडाभर तेवढा व्यायाम करतोय का आपण तेवढं चालतोय का, दररोज 12-12 किलोमीटर हे जाऊन दररोज शेतात काम करतोय का? तर आपण तेवढं काम करत नाही, आपल्याला तेवढं एक्सपोजर नाहीये. तर तुम्हाला जर का अशा पद्धतीचं दूध, तर सगळ्यात पहिल्यांदा दुधाने शुद्ध बनलं पाहिजे, नॅचरल बनलं पाहिजे. ते प्युअर गायीपासून आलेलं दूध पाहिजे. त्या गायीला कुठलाही शारीरिक किंवा मानसिक त्रास न देता नॅचरली ते आलं पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही श्रमिक असलं पाहिजे. तुम्ही ते व्हिगन मिल्क प्या किंवा ॲनिमल मिल्क प्या, तर सगळ्यात पहिला क्रायटेरिया काय, तुम्ही श्रमिक व्हा, तर ते दूध ते पचणार, नाही तर तुमच्या शरीरात ते साठणार, व्याधी तयार करणार. सिंपल. आणि दुसऱ्या बाजूला त्या दुधाला प्युअर असणं गरजेचं आहे. सो गायीची जी डेफिनेशन आहे ती आपण कुठेतरी विसरून आपण भलत्याच काहीतरी मार्गाला लागलो. आणि म्हणजे खऱ्या अर्थाने ती गाय ती खरी लक्ष्मी होती आपली. ती लक्ष्मीला आपण बाहेर पाठवलं आणि ह्या सगळ्या अवदसा आपण आणून ठेवल्या. त्यामुळं हा सगळा होतोय. मध्ये ABP माझाचं तुम्ही बघितलं असेल तर ABP माझं का याच्यावरतीच होतं. तर मुंबईमधल्या काही ह्यांचा सर्वे करण्यात आला, मुंबईमधल्या लहान मुलांचा, जे पॅकेटवालं दूध पितात, गाईचं दूध म्हणून. तर त्यांच्यात असं आढळून आलेलं आहे की 10 वर्षाच्या अराउंडच्या 10 ते 15 वर्षाच्या मुलांचा केला 80% मुलांच्यामध्ये डायबिटिक जीन दिसायला लागलं. म्हणजे प्री डायबिटीस आहे 80% यांच्यामध्ये, त्यांच्या शुगर लेवल हायर साईडला आहे ह्याच्यातलं. म्हणजे कुठल्या लेव्हलपर्यंत आपण चाललेलो आहे. त्यामुळं वैद्यकीय क्षेत्राने सुद्धा मला वाटते की ह्याच्याकडं थोडंसं सिरियसली या गोष्टीकडे बघायला पाहिजे. अजूनही ह्याच्यावरती अवेअरनेस आला पाहिजे, नॉलेज आलं पाहिजे. आणि हे कसं आहे की आपल्याला जे वाटतंय की हे खूप 100 वर्षांनी नाहीये, तसं नाही, हे आत्ता घडायला लागलेलं आहे. जी माझ्याकडं पण आम्ही आता मुलं बघतोय, वयाच्या 14व्या वर्षी, 16व्या वर्षी, 22व्या वर्षी टाईप 2 डायबिटीस होताना दिसायला लागलेला आहे. टाईप 1 डायबिटीसचा तर हे झाला. आणि त्याच्यामध्ये हे सगळेच रिफाईन फूड हा एक भाग आहे, एक एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ मिल्क, चीज आणि या पदार्थांचं कन्झम्पशन आहे, ब्रेड, बिस्किट, बेकरीचे पदार्थ ह्याच्यात आहेत.
तर वैद्यकीय ह्याच्यातनं सुद्धा आता ह्याला तेवढं महत्त्व दिलं जात नाही आहे जेवढं महत्त्व इन्शुलिन घेण्याला, गोळ्या औषधांना. तर माझं म्हणणं काय आहे की बिईंग अ डॉक्टर आम्ही प्रिव्हेन्शनमध्ये पण काम केलं पाहिजे आणि लोकांना ह्याच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात जास्त अनफॉर्च्युनेट गोष्ट काय आहे की आफ्टर डायग्नोसिंग म्हणजे त्याचं डायग्नोसिस झाल्यावरती सुद्धा लोकांना या गोष्टींपासून वंचित ठेवलं जातं की या गोष्टी टाळण्यासाठी थोडंसं करा, थोडंसं चालतंय, त्यानं काय फार फरक पडत नाही. जेवढा भडीमार त्याच्यावर गोळ्या औषधांचा केला जातो, जेवढा भडीमार त्याच्यावर इन्शुलिनचा केला जातो, तर थोडासा नॉलेजचा पण भडीमार करूया ना. थोडंसं त्याला योग्य नॉलेज जर का दिलं, आता आपण ज्या पद्धतीनं बोलतोय या पद्धतीनं जर का लोकांना अवेअर करून त्यांना चॉईस त्यांना घेऊ दे. पण अज्ञानात सुख हे आता नाही चालणार. बरोबर. तर व्हिगन होणं, व्हेजिटेरियन होणं ते सायंटिफिक आहे का अनसायंटिफिक आहे ह्याच्यापेक्षा त्याचं नॉलेज लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याचा हेल्थवरती काय इम्पॅक्ट होतोय, आपल्या सायकोलॉजीवर काय इम्पॅक्ट होतोय, स्पिरिच्युअलिटीवरती काय इम्पॅक्ट होतोय आणि सगळ्यात महत्त्वाचा एन्व्हायरमेंटवरती काय इम्पॅक्ट होतोय हे कुठंतरी केलं पाहिजे. आणि हे डॉक्टरांपेक्षा जास्त कोण चांगलं नाही करू शकत. तर माझं सगळ्या डॉक्टरांना पण माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही थोडे दिवस व्हेजिटेरियन आणि व्हिगन बनून बघा. तुम्हाला चांगला फायदा वाटला तर मग ते लोकांपर्यंत ट्रान्सपोर्ट करा. तुम्हाला नाही वाटला तर सोडून द्या ह्याच्यावरती. तर खूप साऱ्या डॉक्टरांना मी एवढंच सांगेन की आपण स्वतः ते ट्राय करून बघायचं आणि स्वतः जर का त्याचा बेनिफिट दिसायला लागला तर तो तुम्ही ऑटोमॅटिकली लोकांपर्यंत पोहोचवाल. एवढे वर्ष भाडोत्री आणि शिकाऊ नॉलेजवरती जे वेस्टर्न आहे त्यांचं ऐकून आणि त्यांच्या इन्फ्लुअन्स खाली आपण आतापर्यंत काम केलं. जरा आपण स्वतः या गोष्टींचा अनुभव स्वतः घेऊन बघूया. आणि अजूनही तेवढं भारतामध्ये आहे की अजूनही पण डॉक्टरांना देव मानतात लोक, राईट. अजूनही पण डॉक्टरांचं ऐकतात, आमचे डॉक्टर असं म्हणतात. तर तो रोल आपण जर का अदा केला तर मला वाटतंय की खऱ्या अर्थाने तो हे होईल. कारण मी काय तेवढा मोठा नाहीये की डॉक्टरांना इथं काही सल्ला द्यावा किंवा हे करावं. त्यांनी भरपूर नॉलेज घेतलेले खूप छान छान डॉक्टर्स आपल्या ह्याच्यामध्ये आजूबाजूला आहेत. तर डेफिनेटली वैद्यकीय यांनी थोडंसं त्याच्या बाहेर जाऊन या गोष्टी आजमावून बघितल्या पाहिजेत आणि त्याचा योग्य अवेअरनेस लोकांच्या मध्ये क्रिएट करायला पाहिजे ह्याच्यातलं. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. खूप छान नॉलेज मला मिळालं आणि अर्थात आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आहेत ना, आज या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टींचं निरसन झालंय, शंकांचं निरसन झालंय. येस, पर्सनली माझ्या खूप गोष्टींचं निरसन झालेलं आहे. तर डॉक्टर, आतापर्यंत आपण खूप आता बोललोय, पण ज्यांना आता असं होतं ना की तुमच्याकडे आम्हाला यायचंय, काही ट्रीटमेंट घ्यायची किंवा कन्सल्ट करायचंय, ठीक आहे, तर असं जे काही आपले ऑडियन्स आहेत त्यांना जर का तुमच्या इथे यायचं असेल तर मग ऑनलाईन ऑफलाईन हा मला मग सगळ्या पद्धतीने येऊ शकतात. दर रविवारी मी मधुमेह मुक्तीचा माझा 2 तासाचा सत्संग असतो जो त्याला कुठलेही चार्जेस नसतात. यू कॅन कॉल इट एज अ कन्सल्टिंग, पण मी हा मधुमेह सत्संग म्हणतो. तर दर रविवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत हा मधुमेह मुक्तीचा डायबिटीज फ्री फॉर एव्हरचा सत्संग असतो. तिथं मी स्वतःच डायबिटीज कंट्रोल वर्सेस रिव्हर्सल म्हणजे काय ह्याची माहिती देत असतो. तर तुम्ही तिथं येऊ शकता. पुण्यामध्ये आपले 4 सेंटर आहेत, तिथं आपल्या सेंटर्सना तुम्ही व्हिजिट करू शकता. मला वाटतं खाली तुम्ही डिस्क्रिप्शन्समध्ये जे नंबर दिले तिथं तुम्ही नंबर हे करून तुम्हाला जर का काही याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा तुमची स्वतःची इच्छा असेल की यस मला लाईफस्टाईलमधले किंवा जीवनशैलीतले बदल करून डायबिटीस मुक्त व्हायचं आहे किंवा डायबिटीस फ्री व्हायचं आहे किंवा तुमच्या प्रियजनांना, तर डेफिनेटली मला त्यांना मदत करायला आवडेल. आणि डायबिटीस मुक्ती ही सोपी गोष्ट आहे, सुटसुटीत गोष्ट आहे, थोडीशी प्रोसेस स्लो आहे पण शुअर आहे. हे काही लाईफ सेंटेन्स नाही आहे. तर मी जसं लोकमान्य टिळकांनी म्हणलं होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तसं मी प्रत्येक डायबिटीस व्यक्तीला हे सांगू इच्छितो, प्रत्येक लाईफस्टाईल डिसऑर्डरच्या व्यक्तीला, की तुम्हाला सुद्धा डायबिटीस फ्री होण्याचा अधिकार आहे. एकदा स्वतःला आजमावून बघा, राईट. जरूर नाही की डॉक्टर भाग्येश कुलकर्णी, तुमच्या आजूबाजूला पण कोण जर का असं डायबिटीस फ्री करण्यासाठी मदत करत असतील, असं ऑर्गनायझेशन, अशी संस्था फाइंड आउट करा आणि एकदा तरी प्रयत्न करा डायबिटीस फ्री होण्याचा. ही खूप सुखावं प्रोसेस आहे, खूप आनंद देणारी प्रोसेस आहे आणि तुम्हाला एक व्यक्ती म्हणून चांगलं बनवणारी प्रोसेस आहे. एवढंच मी सांगितलं. आपल्या ऑडियन्सना ऍड्रेस सांगाल म्हणजे ज्यांना इथे येऊन कन्सल्ट करायचंय? नाही, खाली तुम्ही दिलेले आहे त्याच्यावरती हे करा किंवा डॉक्टर भाग्येश कुलकर्णी जर का याच्यावर टाकलं, सर्च केलं डॉक्टर भाग्येश कुलकर्णींचं कन्सल्टेशन, तर तुम्हाला सगळी माहिती त्याच्यामध्ये येईल. त्या माझं जे सेशन आहे मधुमेह मुक्तीचा जो सत्संग आहे त्या सेशनच्या शेवटी पण मी त्याच्यामध्ये माहिती देतो की तुम्हाला कशा पद्धतीनं डायबिटीस फ्री फॉरएव्हर मदत करू शकतो. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.